नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या सेशनमध्ये आपण बघणार आहोत 2019 मध्ये टॅक्स असिस्टंट पदाकरिता मुख्य परीक्षा घेण्यात आलेली होती, राईट. आणि त्या मुख्य परीक्षेमधील पेपर 2 मध्ये अकाउंटिंग या घटकावर प्रश्न विचारण्यात आलेले होते, बरोबर. आणि आज आपण या सेशनमध्ये अकाउंटिंग या घटकावर विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं सखोल ॲनालिसिस करणार आहोत. चला मग आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. बघा, हा 2019चा पेपर होता, बरोबर, कर सहाय्यक, आणि 3 नोव्हेंबरला झालेला तो पेपर होता, राईट, पेपर 2. आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सर अकाउंटिंग या घटकावर तुम्हाला 20 क्वेश्चन विचारण्यात येतात आउट ऑफ 100, राईट. म्हणजे 100पैकी तुम्हाला केवळ 20 मार्क अकाउंटिंग या घटकावर आहेत. आणि तसं जर बघतो म्हटलं तर ॲप्टिट्यूड बेसिसवर तुमचे 50 मार्क्सचा पेपर हा आहेत, ठीक आहे. ॲप्टिट्यूड इन द सेन्स यामध्ये काय काय आलं सर? रिझनिंग आलं, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आलं, आणि त्यानंतर अकाउंटिंग आलं, बरोबर. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि अकाउंटिंग याला 40 मार्क्स वेटेज आहेत, तर रिझनिंगला 10 मार्क्स वेटेज देण्यात आलं. तर भारी होते अकाउंट आणि रिझनिंगमध्ये, ओके. कधी 15 विचारला जाऊ शकतात, तर कधी 10-20 अशा पद्धतीचं वेटेज विचारला जाऊ शकतात, ठीक आहे. चला बघा, 61 पासून आपला हा क्वेश्चन पेपर सुरू होतो, राईट. 61 पासून आपले अकाउंटिंगचे प्रश्न सुरू होतात. आता बघूया काय म्हटलेलं आहे क्वेश्चन. क्वेश्चन बघा, अतिशय सोप्या पद्धतीने विचारला गेलेला आहे. जमा व देयके खात्यास खालील मुद्दे लागू आहेत, बरोबर. म्हणजे एकूणच काय सर, कन्सेप्च्युअल बेसिसवर हा आपला क्वेश्चन आहेत. आणि जनरली आयोग कन्सेप्च्युअल बेसिसवरच तुम्हाला याच्यावरचे क्वेश्चन विचारले जातात, अकाउंटिंगवरचे, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, जमा व देयके याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात सर? रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंट. फॉलोइंग पॉईंट्स आर अप्लिकेबल. कुठले फॉलोइंग पॉईंट्स याला अप्लिकेबल होतात, बरोबर. हे एक वास्तविक खाते आहेत, हे नेहमी ताळेबंदासह असते. त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक 3 आहेत, याच्या नावे बाजूस आवकाची नोंद असते, आणि हे व्यापारी खाते आणि नफा तोटा खात्याप्रमाणे आहे. हे स्टेटमेंट दिलेले आहे सर. आणि इथे म्हटलेलं आहे वरीलपैकी कुठले विधाने बरोबर आहेत, बरोबर. मग आता सर्वात आधी तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंट काय आहेत सर, याच्याबद्दल माहिती असणं गरजेचे आहेत, राईट. रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट, बरोबर. हे कुठे आपण तयार करतो आहेत, कुणाच्या अकाउंटमध्ये आपण हे तयार करतो आहेत? म्हणजे नफा कमविणाऱ्या संस्थेमध्ये आपण हे प्रिपेड करतो की नफा न कमविणाऱ्या संस्थेमध्ये प्रिपेड करतो आहेत, राईट. हा एक बेसिक येथे याचा मुद्दा येतो. बघा, नफा कमविणाऱ्या संस्थांमध्ये आपण काय येतो, डिरेक्टली 23 पत्रक दिले जातात सर. आणि 23 पत्रक कशाच्या आधारावर तयार करतो सर? वेगवेगळ्या कॅश अकाउंटच्या वेगवेगळ्या अकाउंटच्या आधारावर, नॉट कॅश, वेगवेगळ्या अकाउंटच्या आधारावर आपण तिथे 23 पत्रक तयार करतो आहेत. परंतु रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंट आपण कुठे तयार करतो आहेत? रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंट हे आपण तयार करतो आहे सर नफा न कमविणाऱ्या संस्थांच्या याच्यामध्ये, अकाउंटिंगमध्ये, बरोबर. ज्याला काय म्हणतो, अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, राईट. आता याच्यामध्ये रिसिप्ट अँड पेमेंट जे हे स्वरूप दिसते आहेत, हे कशाच्या आधारावर आपण एक प्रकारे याला काय म्हणू शकतो आपण, कशाच्या सिमिलर आहेत? हे आहेत सर रोख पुस्तकाच्या सिमिलर. म्हणजे कॅशबुक सारखंच काय आहेत, रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंट आहेत. कॅशबुकमध्ये कशा पद्धतीच्या नोंदी होतात सर? केवळ रोखीच्या नोंदी होतात, ठीक आहे. केवळ आणि केवळ कशाच्या नोंदी होतात? केवळ आणि केवळ सर रोखीच्या नोंदी होतात. त्याच पद्धतीनं रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंटमध्ये केवळ रोखीच्याच नोंदी होतात. म्हणजे याच्यामध्ये नॉन कॅश ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जात नाही. नॉन कॅश ट्रान्झॅक्शन कुठले असतात सर? नॉन कॅश ट्रान्झॅक्शन असतात आपले डेप्रिसिएशन वगैरे, त्याच्यानंतर बॅड डेप्ट्स वगैरे, या सर्व गोष्टी कशात? नॉन कॅश ट्रान्झॅक्शन आहेत. आणि हे कुठे रेकॉर्ड केल्या जातात? हे रेकॉर्ड केल्या जातात सर आपले नॉन कॅश ट्रान्झॅक्शन, आणि हे रेकॉर्ड केलं जातं आपल्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये, ज्याला काय म्हणतो आय आणि व्यय खाते, बरोबर. उत्पन्न आणि खर्च खाते असं सुद्धा त्याला म्हटलं जातात सर. मग एकूणच हे काय दिसून येते? हे दिसून येतं सर आपलं रिअल अकाउंट आहेत, वास्तविक खाते आहेत. वास्तविक खात्याला काय म्हणतोय आपण? त्याचा नियम काय आहेत, ठीक आहे. रिअल अकाउंटचा नियम काय आहेत? व्हॉट कम्स इन डेबिट, व्हॉट गोज आउट क्रेडिट. येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे करा आणि जाणाऱ्या संपत्तीचे खाते जमा करा, राईट. सो एकूणच काय दिसतंय सर, रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंट हे काय आहेत? एक वास्तविक खाते आहेत, आणि हे नेहमी ताळेबंदासह असते सर. जेव्हा आपण अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये जेव्हा आपण बघतो,
नफा न कमविणाऱ्या संस्थांच्या खात्यामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा ताळेबंदासह कुठलं अकाउंट येते? ताळेबंदासह येते सर आपलं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, कारण त्याच्या आधार घेऊन आपण ताळेबंद बनवतो आहेत, राईट. सो तर रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंट हे ताळेबंदासह येते का? नाही. तर इथे काय तर ताळेबंदासह कोण येतो? बॅलन्स शीटसह कोण येतो? तर बॅलन्स शीट सोबत कोण येतो? आपला एक्सपेंडिचर अँड इन्कम अकाउंट. ठीक आहे, एक्सपेंडिचर अँड इन्कम अकाउंट यालाच काय म्हणतो आपण मराठीमध्ये? आयव्यय खाते किंवा उत्पन्न आणि खर्च खाते. सो बी स्टेटमेंट सर इथेच रॉंग आहेत, ए स्टेटमेंट फॉलो करते आहेत, राईट. त्याच्यानंतर याच्या नावे बाजूस आवकाची नोंद केली जाते. डेफिनेटली सर. आता याचा प्रोफॉर्मा कसा असतो? रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंटचा प्रोफॉर्मा कसा असतो? याचं स्वरूप कसं असते? बरोबर. एक सेकंद, मला तुम्हाला इथंच घेऊन जावं लागेल. आता रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंटचा आपल्याला जर प्रोफॉर्मा जर बघायचा असेल सर, ठीक आहे, हे अशा पद्धतीचं आपलं काय असणार? रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंट असणार. एक सेकंद, इथे काय लिहितो आपण? इथे लिहितो सर रिसिप्ट आणि इथे अमाऊंट, इथे पेमेंट आणि इथे अमाऊंट. ठीक आहे, याला काय म्हणू आपण? याला प्राप्ती मराठीमध्ये आणि याला शोधन. बरोबर. ही काय झाली सर आपली? ही झाली सर डेबिट साईड म्हणजे नावे बाजू. ही काय झाली? ही आपली झाली क्रेडिट साईड म्हणजे जमा बाजू. अशा स्वरूपाचं काय आहेत? आपला रिसिप्ट अँड पेमेंटचा प्रोफॉर्मा आहेत, स्वरूप आहेत, राईट. याला काय म्हणू? प्राप्ती आणि शोधन खाते अशा स्वरूपाचं आहेत सर. ठीक आहे, चला. म्हणजे एकूणच काय दिसून येत आहेत? एकूणच काय दिसून येत आहेत? याच्या नावे बाजूस आवकाची नोंद केली जाते, जी की आपली लेफ्ट हँड साईड असते आणि राईट हँड साईड काय असते? आपली पेमेंट साईड असते. ओके, ठीक आहे. आणि सेम अपोजिट याच्याच रिसिप्ट अँड पेमेंट्सच्या अपोजिट काय असतं? एक्सपेंडिचर अँड इन्कम अकाउंट. म्हणजे इथं रिसिप्ट आहेत तर इथे काय राहील? एक्सपेंडिचर राहील. इथे पेमेंट आहेत तर इथे काय राहील? इथे इन्कम राहील. कुठे बघतो आपण? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये. सो तर आता या क्वेश्चनमध्ये आपलं हे काय राहणार सर? याच्या नावे बाजूस अवकाशी नोंद असते. यस सर, म्हणजे सी स्टेटमेंट करेक्ट आहेत. त्याच्यानंतर डी स्टेटमेंट काय म्हणतं? हे व्यापारी खाते आणि नफा तोटा खात्याप्रमाणे आहेत. व्यापारी खाते आणि नफा तोटा खात्याप्रमाणे आहेत का? नाही सर, हे सिमिलर कशाच्या प्रमाणे आहेत? हे कॅशबुकच्या प्रमाणे आहेत. बरोबर. व्यापारी खाते आणि नफा तोटा खात्यामध्ये अरे बाबा नॉन ट्रान्झॅक्शन सुद्धा रेकॉर्ड केलं जातं, नॉन कॅश ट्रान्झॅक्शन सुद्धा रेकॉर्ड केल्या जातात ना. अरोखीकृत नोंदी सुद्धा आपण याच्यामध्ये मेन्शन करतो आहेत नफा तोटा खात्यामध्ये. सो सर हे नफा तोटा खाते कशाच्या म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर जे अकाउंट आहेत हे नफा तोटा खात्याप्रमाणे आहेत. ओके, लक्षात आलंय? म्हणजे फरक लक्षात आलेला तुमच्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय येणार? डी हे स्टेटमेंट रॉंग असणार सर. ओके, ठीक आहे. मग याच्यामध्ये आपला आन्सर काय असायला पाहिजे? वरीलपैकी कुठले विधानं बरोबर आहेत? तर ए आणि सी हे दोन स्टेटमेंट सर करेक्ट आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चनला बघूया आपण. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन प्रॉपरली कळालेलाच असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहेत. हा क्वेश्चन जो आहे हा बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंटवर आधारलेला आहे, ज्याला आपण बँक मेड पत्रक म्हणतो किंवा बँक जुळवणी पत्रक म्हणतो आहेत. ओके, ठीक आहे. क्वेश्चन वाचूया काय म्हणतो. श्री पाटील यांना ₹1000चा धनादेश देण्यात आला, परंतु अद्याप त्यांनी तो उचल करण्यासाठी बँकेत सादर केला नाही. जर आरंभीची रोख शिल्लक असेल तर बँक मेडजोडीने पत्रक तयार करताना केले जाईल. आणि इथे स्टेटमेंट दिलेले आहे सर. आरंभीच्या रोकड शिल्लकीमध्ये अधिक केला जाईल, आरंभीच्या रोकड शिल्लकीतून वजा केला जाईल, अधिकोष म्हणून जाहीर केला जाईल किंवा वरीलपैकी नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे सर की आधी आपल्याला ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करताना कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. ओके, ठीक आहे. आता बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करताना तुम्हाला एक गोष्ट इथे महत्त्वाची अशी असते सर की तुम्हाला जेव्हा रोख ही जे रोख शिल्लक जी आहेत ही जेव्हा तुम्हाला पासबुकप्रमाणे दिलेली असेल तर आपल्यासाठी टार्गेटेड बुक जे आहेत ते कुठलं असतं? ते असतं सर कॅश बुक. ठीक आहे, याला काय म्हणू आपण? रोख पुस्तक.
ठीक आहे, सर्वात आधी तर तुम्हाला ही गोष्ट माहिती असायला पाहिजे की आपण बँक मेळ पत्रक का तयार करतो आहे, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट का तयार करावं लागतं आहे. ठीक आहे, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट सर हा व्यापारी तयार करतो, त्याच्या माहितीसाठी तयार करतो आहेत. राईट, कशा पद्धतीनं बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करताना आपल्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, एक पासबुक आणि दुसरं कॅशबुकमधील बँक कॉलम. रोख पुस्तकामधील बँक कॉलममध्ये कशा रीतीचे ट्रान्झॅक्शन आपण नोंद केलेले आहेत. ते कॅशबुक कोण हँडल करतं, कॅशबुक हँडल करतं सर व्यापारी. आणि पासबुकमध्ये नोंदी कोण करतं, तर पासबुकमध्ये नोंद करते आपली बँक, जी आपली ऑथराईज बँक आहे, ती ज्या बँकमध्ये आपलं अकाउंट आहेत ते बँक. राईट, सो कॅशबुक आपण हँडल करत असताना आणि पासबुक बँक मेंटेन करत असताना या दोन्ही ह्याच्यामध्ये तफावत काही वेळेला आढळून येते. मग ती तफावत कशा रीतीची आहे सर हे जाणून घेण्यासाठी आपण बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट इथे प्रिपेअर्ड करतो आहेत. ओके, हा महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. ठीक आहे, चला मग आता काय दिलेलं आहे सर, जेव्हा आपण बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करतो काही वेळेला काय होतं की पासबुकामध्ये असे काही ट्रान्झॅक्शन होतात की ज्याची नोंद रोख पुस्तकामध्ये नसते. ठीक आहे, बऱ्याचदा काय करतो आपण चेक इश्यू केलेला आहे, काही आपण व्यापारी आहेत आणि आपला जो क्रेडिटर्स आहेत म्हणजे जो धनको आहेत त्याला आपण 50,000 रुपयाचा चेक दिलेला आहे. राईट, मग आपण आपलं रोख पुस्तकामध्ये त्याची प्रॉपरली नोंद करतो आहेत पेमेंट साईडला, शोधन बाजूला. ठीक आहे, म्हणजे क्रेडिट साईडला रोख पुस्तकाच्या नोंद करताना काय लिहितो आहेत, XYZ कंपनी किंवा XYZ व्यापाराचं तिथे नाव लिहितो आहेत आणि त्याच्या बँक कॉलममध्ये लिहितो आहेत की 50,000 रुपये. ठीक आहे, आणि नॅरेशन देतो आहेत, त्याचं एक्सप्लेनेशन देतो आहेत की चेक इश्यू केल्याबद्दल. बरोबर, एवढ्या गोष्टी लक्षात आल्या. मग आपण कॅशबुकमध्ये तशी नोंद करताना समोरचा जो व्यक्ती आहे त्याने बँकमध्ये चेक डिपॉझिट केलेलंच नाही आहेत. ठीक आहे, बँकमध्ये त्याने चेक डिपॉझिट केलेलंच नाही आहेत. आणि कॅशबुकमध्ये तर आपण पेमेंट साईडला लिहिलेलं आहेत की क्रेडिट साईडला की 50,000 रुपये आपण त्याला पे केलेले आहेत म्हणून. मग काय व्हायला पाहिजे, आपल्या बँकेच्या पासबुकमध्ये आपल्या बँकेतून तेवढी 50,000 रुपयाची रक्कम डिडक्ट व्हायला पाहिजे होती. बरोबर, परंतु ती झाली का नाही, ती का झाली नाही, कारण समोरच्या व्यापाऱ्यांना बँक आपल्या याच्यामध्ये जो चेक आहे तो बँकमध्ये डिपॉझिट केलाच नाही आहे. ठीक आहे, किंवा एंडोर्समेंट त्याचं झालेलंच नाही आहे. ठीक आहे, मग या गोष्टी असताना मग जेव्हा तो बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करतो आहेत कोण व्यापारी, त्याला आढळून आलं की यार पासबुकमध्ये 50,000 रुपये जास्त दिसत आहेत आणि रोख पुस्तकामध्ये 50,000 रुपये कमी दिसत आहेत. राईट, ही गोष्ट कशा रीतीनं कमी झालेली आहे याचं प्रिपरेशन याच्यासाठीच बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट व्यापारी तयार करतोय. ठीक आहे, हे झालं सर बेसिक मुद्दा आता हा येतो की आपल्याला पासबुक मधली शिल्लक दिलेली असताना रोख पुस्तकामधली आपल्याला शिल्लक फाइंड आउट करावी लागते. ठीक आहे, म्हणजे रोख पुस्तकामध्ये तुम्हाला किती शिल्लक आढळून येते. ओके, आता इथे काय दिसून येते आपल्याला, क्वेश्चन काय विचारलेला आहे, श्री पाटील यांना ₹1,000चा धनादेश देण्यात आला परंतु अद्याप त्यांनी तो उचल करण्यासाठी बँकेत सादर केला नाही. जर आरंभीची रोख शिल्लक असेल तर बँक मेळ जोडणी पत्रक तयार करताना काय केले जाईल. ठीक आहे, म्हणजे आरंभीच्या रोख शिल्लकीमध्ये अधिक केला जाईल किंवा आरंभीच्या रोकड शिल्लकीतून वजा केल्या जाईल. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे बघा, आता अशा पद्धतीचे प्रॉब्लेम जे आहेत हे याला थिअरी माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, जे की मी तुम्हाला आधी सांगितलेली आहेत. आता प्रिपेअर्ड करताना याची एक अल्टरनेटिव्ह मेथड आहेत आणि एक रेग्युलर मेथड आहेत जेव्हा आपण बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बनवतो. ठीक आहे, आपण नेहमी मी लेक्चरमध्येही सांगताना अल्टरनेटिव्ह मेथडनीच गेलेलो आहेत. ओके, ठीक आहे. आता इथे विवरण लिहितोय मी, इथे प्लस आणि इथे मायनस करतो आहेत. राईट, इथे काय म्हटलेलं आहे, श्री पाटील यांना ₹1,000चा धनादेश देण्यात आला परंतु अद्याप त्यांनी तो उचल करण्यासाठी बँकेत सादर केला गेलेला नाही. जर आरंभीची रोख शिल्लक असेल तर पासबुक मेळ जोडणी पत्रक तयार करताना काय केले जाईल. म्हणजे सपोज आपल्याला इथे रोख शिल्लक दिलेली आहे सर पासबुकमधील. ठीक आहे, पासबुकमधील रोख शिल्लक दिलेली आहे, त्या केसमध्ये आपण या कॉलममध्ये ती रक्कम लिहितो आहे. इन केस सपोज जर पासबुकमध्ये जर आपल्या बँक ओव्हरड्राफ्ट असेल तर ती आपण निगेटिव्ह कॉलममध्ये लिहितो आहे. ठीक आहे, महत्त्वाचा मुद्दा. आणि जेव्हा आपल्याला पासबुकमधली रोख शिल्लक दिली जाते त्यावेळेस आपल्याला टार्गेटेड ऑब्जेक्ट कुठलं असतं, टार्गेटेड बुक कुठलं असतं आपल्यासाठी, टार्गेटेड बुक असतं सर कॅशबुक. ठीक आहे, टार्गेटेड बुक कुठलं असतं, टार्गेटेड बुक असणार सर कॅशबुक. ओके,
जर आरंभीची रोख शिल्लक असेल, एक सेकंड, हे जे पासबुक नसून याच्यासाठी आपलं हे रोख पुस्तक आहेत, ठीक आहे. म्हणजे जी रोख शिल्लक जी दिलेली आहे ती कशाची दिलेली आहेत आपल्याला, रोख पुस्तकामधली दिलेली आहेत, ठीक आहे. रोख पुस्तकामधली रोख शिल्लक दिलेली आहेत आणि ती आपण पॉझिटिव्ह कॉलममध्ये लिहिलेली आहेत, बरोबर. आपण रोख शिल्लकामध्ये ही सुद्धा बँक ओव्हरड्राफ्ट आपल्याला निघते, ठीक आहे. तिथे मी तुम्हाला प्रॉपरली आता ते रोख शिल्लक प्रॉपरली तुम्हाला तिथं आता इथे सांगावं लागेल, त्याच्यामध्ये भरपूर वेळ देईल, तिथे लेक्चरमध्ये एकदा बघून घ्या, राईट. आता इथे काय म्हटलेलं आहे, श्री पाटील यांनी 1000 रुपयाचा धनादेश देण्यात आला, परंतु त्यांनी अद्याप बँकेमध्ये सादर केलेला नाहीत. मग आपण रोख शिल्लक आपल्या रोख पुस्तकामध्ये बँक कॉलममध्ये पेमेंट साईडला तर आपण एंट्री केलेली आहे सर 1000 रुपयाची, बरोबर. 1000 रुपयाची एंट्री आपण कशामध्ये केलेली आहेत, कॅशबुकमध्ये केलेली आहेत, रोख पुस्तकामध्ये केलेली आहेत. परंतु त्या समोरच्या बंद्यानं काय केलेलं आहे, त्यानं तो चेक बँकमध्ये सादर केलेलाच नाही आहे, ठीक आहे. मग बँकमध्ये सादर केलेलाच नाही आहे, सो ऑब्विसली सर कॅशबुकमधलं 1000 रुपयानं बॅलन्स कमी झालेला आहे, कारण आपण तशी नोंद केलेली आहे पेमेंट साईडला बँक कॉलममध्ये, ओके. परंतु आपल्या पासबुकमध्ये त्याची नोंद झालेली आहे का, पासबुकमध्ये नोंदी केव्हा होईल, जेव्हा तो चेक समोरच्या व्यक्तीच्या याच्यामध्ये अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल, बरोबर. तेवढे पैसे आपल्या अकाउंटमधून डेबिट होईल त्याच्या अकाउंटला, राईट. तर मग ती झालीच नाही आहेत ना, मग अल्टिमेटली काय दिसून येत आहे सर की कॅशबुक आणि पासबुकमध्ये 1000 रुपयाचा फरक आढळून येतोय. पासबुकमध्ये 1000 रुपये कॅशबुकपेक्षा जास्तच दिसणार, बरोबर. मग जी जास्त असलेली रक्कम आहे ती काय करतो आपण इथे 1000 रुपीज ॲड करतो आहेत, ठीक आहे. कुठल्या केसमध्ये सर, जेव्हा आपल्याला रोख शिल्लक ही रोख पुस्तकानुसार दिलेली असेल तर आपलं टार्गेटेड ऑब्जेक्ट कुठलं असते, पासबुक असेल त्या केसमध्ये. जेव्हा रोख शिल्लक ही पासबुकनुसार दिलेली असेल त्यावेळेस टार्गेटेड बुक कुठलं असते, आपलं रोख पुस्तक असते, ठीक आहे, कॅशबुक असते, ओके. ही गोष्ट लक्षात आली. सो त्यामुळे काय करणार आपण इथे आरंभीच्या रोकड शिल्लकीमध्ये ते अधिक करणार, ठीक आहे. आरंभीच्या रोकड शिल्लकीमध्ये ते अधिक करणार. इन केस जर ह्याच्यामध्ये पासबुकनुसार जर असतं तर मग आपण ते काय केलेलं असतं सर, डिडक्ट केलेलं असतं, कारण रोख पुस्तकामध्ये ऑलरेडी सर रक्कम कमी दिसून राहिली ना 1000 रुपयाची, सो आणि पासबुकमध्ये 1000 रुपयाची रक्कम जास्त दिसत आहेत आणि आपल्याला इथं दिलेलं आहेत रोख शिल्लक ही पासबुकनुसार, सो त्या केसमध्ये आपण ते काय केलेलं असतं 1000 रुपीज मायनस कॉलममध्ये घेऊन गेलेलं असतो, ठीक आहे. इथपर्यंत कळलंय तुम्हाला सर. आता मी तर मॅक्सिमम या क्वेश्चनमध्ये तुम्हाला बेसिक सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु याच्याही व्यतिरिक्त जर तुम्हाला बेसिक जर पाहिजे असेल तर मी कोर्समध्ये व्यवस्थितरित्या घेतलेला आहे, तिथे एकदा बघून घेणे, ठीक आहे. याचा आन्सर काय येणार, आरंभीच्या रोकड शिल्लकीमध्ये अधिक करणार आपण, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहेत, मी तुम्हाला त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये सुद्धा समजून सांगितलेलं आहेत आणि मराठीत सुद्धा प्रॉपरली समजून सांगितले आहेत, परंतु मॅक्सिमम जे लोक आहेत ते मराठीमधून प्रिपेअर करणार आहेत, सो त्याच्यामुळे मी मराठी स्लाईडसुद्धा घेतो आहेत आणि तिथे पण मी इंग्लिश मराठी दोन्ही याच्यामध्ये भाषेमध्ये सांगितलेलं आहे, ओके. चला काय म्हणतायत की बहुपर्यायापैकी कोणते पर्याय बरोबर आहेत ते दर्शवा. मालमत्ता ही या हेतूने ठेवली जाते. कुठल्या हेतूने ठेवली जाते सर, असेट का बरं आपण गोळा करतो आहे की त्याच्यापासून आपल्याला काहीतरी उत्पन्न मिळावं, राईट. सोनं आपण बँकमध्ये जमा करतो की बँकमध्ये आपण कॅश ठेवतो आहे तर त्याच्यावर इंटरेस्ट मिळावं, म्हणजे एकूणच काय व्याज काय आपलं उत्पन्न आहेत सर, बरोबर. सो मालमत्ता कुठल्या हेतूने ठेवली जाते तर उत्पन्न मिळवण्याच्या हेतूने. रोख काय आहेत आपली संपत्ती आहेत ना, राईट. मशिनरी काय आहेत, मशिनरी सुद्धा आपली संपत्ती आहेत. मशिनरी का बरं घेतोय आपण, त्याच्यापासून प्रोडक्शन व्हावं, ठीक आहे, उत्पादन व्हावं आणि उत्पादन ते विकल्या जावं आणि जेणेकरून आपल्याला ते प्रकारचं इन्कम आहेत, राईट, ठीक आहे. साठ्याचे मूल्यांकन वर केले जाते. बघा परिव्यय किंमत, बाजारपेठ किंमत, परिव्यय किंवा बाजारपेठ मूल्य यापैकी कमी. सो तर याचा आन्सर काय येणार सर, याचा आन्सर येणार 3, ठीक आहे. परिव्यय किंवा बाजारपेठ मूल्य यापैकी कमी. सर ही कन्सेप्ट कुठे आहेत, ठीक आहे, का बरं आपण तसं घेतोय, कन्झर्वेटिझम नावाची कन्सेप्ट आहेत, पुराणमतवाद ज्याला म्हणतो आपण, ती कन्सेप्ट आहे. त्या कन्सेप्टच्या आधारावर आपण अकाउंटिंगमध्ये स्टॉक व्हॅल्यूचं जेव्हा हे घेतोय, मूल्य घेतो आहे, त्या स्टॉकचं व्हॅल्युएशन जेव्हा करतो आहेत त्यामध्ये परिव्यय किंवा म्हणजे कॉस्ट प्राइस किंवा मार्केट प्राइस या व्हिच एव्हर इज लेस, ठीक आहे, तीच अमाऊंट आपण आपल्या स्टॉक व्हॅल्यूसाठी घेतो आहे. त्याच्यामागचं कारण असं आहे सर की बघा की बऱ्याचदा काय होतं की कन्झर्वेटिझमची कन्सेप्ट मी आता इथे तुम्हाला प्रॉपरली समजून सांगतो. बऱ्याचदा आपण
अंधश्रद्धा नावाची कन्सेप्ट तुम्ही ऐकलेली असेल की एक मांजर वगैरे आडवी जाणे आणि मांजर वगैरे आडवी गेल्यानंतर मग आपल्याला असं वाटतं की पुढे आपल्याला धोका आहेत, राईट. परिस्थितीमध्ये काहीही उद्भव होऊ शकतं, म्हणजे पुढे धोक्याचे संकेत आहेत. मग आपण काय करतो, तिथेच 7 फेरे घेतो आहेत जेणेकरून आपल्याला पुढच्या संकटापासून आपलं म्हणजे टाळता येईल ते संकट. 7 फेरे घेऊन पुन्हा मग आपण त्या रस्त्याने वळतो आहेत. सो त्याच पद्धतीची कन्सेप्ट हे याच्यामध्ये येतं. ठीक आहे. व्हॅल्युएशन करताना, आपल्या संपत्तीचं असेटचं व्हॅल्युएशन करताना आपण हे नेहमी की पुढे जर आपल्याला दिसत असेल की पुढे आपल्या बिझनेसमध्ये काहीतरी असे धोके येणार आहेत ज्याच्यामुळे आपलं इन्कम कमी होणार आहेत, राईट. मग त्या दृष्टीने आपण त्या धोक्याची तयारी आत्ताच आपण प्रिपेअर करायला पाहिजे. सो त्या दृष्टिकोनातून आपण जे व्हॅल्युएशन करतो आहे ते नेहमी कमी व्हॅल्यूचं आपण त्याची नोंद घेतो आहे स्टॉक व्हॅल्युएशनच्या बाबतीत, राईट. डिटेली मी आणखी त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली समजून सांगितलेलं आहे, तिथे आणखी बघाल. ठीक आहे. तर यापैकी आपण काय घेणार आहेत, यापैकी परिव्यय किंवा बाजारपेठ मूल्य यापैकी कमी ही रक्कम आपण तिथे नोंदवू, व्हॅल्युएशन करताना त्याची एंट्री करतोय. ठीक आहे. हे झालंय सर. एमध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे, एमध्ये उत्पन्न मिळवण्याच्या हेतूने ठेवली जाते. बीमध्ये काय मिळालेलं आहे, 3rd नंबरचं ऑप्शन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर घसारा हा कुठल्या संपत्तीवर आकारला जातो, जी स्थिर असेट असते, फिक्स असेटवरच आपण घसारा आकारला जातो. हां, महत्त्वाचा मुद्दा, जमिनीवर घसारा आपण आकारत नाहीत. ठीक आहे. घसारा हा कशावर आकारला जातो, घसारा हा केवळ स्थिर संपत्तीवर आकारला जातो एक्सेप्ट लँड. ओके, ठीक आहे. ओके, चला आता याच्यामध्ये काय आहे, आपला आन्सर काय येणार सर, याच्यामध्ये आन्सर येणार बघा, पहिल्या याच्यामध्ये आलेलं होतं आपलं 1. ठीक आहे. 1 इथे दिसते, 1 इथे दिसते. दुसऱ्या याच्यामध्ये आलेलं होतं सर 3. ठीक आहे. आणि हेच आपलं आन्सर ऑप्शन 3rd असणार. आणि सीमध्ये आलेलं होतं 1. सो आन्सर ऑप्शन काय असणार आपलं, 3rd हे आन्सर असणार. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय आहेत बघा बरं. खालीलपैकी कोणते द्विनोंद पद्धतीचे लेखांकन समीकरण आहेत. ठीक आहे. अकाउंटिंग इक्वेशन कुठले आहेत, डबल एंट्री सिस्टीमचे. ठीक आहे. डबल एंट्री सिस्टीमचे. बरं, इक्विटी असेट इक्वल टू इक्विटीज, डेफिनेटली सर. त्याच्यानंतर असेट इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. त्याच्यानंतर असेट मायनस लायबिलिटीज इक्वल टू कॅपिटल. सर्वात आधी तुम्हाला एक असं सांगावंसं असेल वाटेल की आपण व्यवसाय सुरू करताना ती व्यवसायामध्ये आपण भांडवल गुंतवतो, राईट. 1 लाख रुपये आपण 1 लाख रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केलेला आहे, बरोबर. ते 1 लाख रुपये जे आहेत त्या व्यवसायातून आपल्याला येणं गरजेचं आहे. ठीक आहे. कारण बिझनेस हा एक बिझनेस एंटिटी वेगळी आहेत आणि आपण वेगळे आहेत, म्हणजे बिझनेस आपल्यापासून अलिप्त आहेत. आपले जे व्यवहार आहेत, आपले जे वैयक्तिक व्यवहार आहेत त्याच्यापासून बिझनेसचे व्यवहार हे वेगळे आहेत, बरोबर. सो मग बिझनेसमध्ये आपण 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करताना ते 1 लाख रुपये त्या बिझनेसकडून मिळणं आपल्याला अपेक्षित आहे. म्हणजे एकूणच काय झालं सर, ते 1 लाख रुपये त्या बिझनेसची काय झालेली आहेत, लायबिलिटी झालेली आहेत, म्हणजे देयता झालेली आहे. त्या बिझनेसला 1 लाख रुपये तुम्हाला देणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग त्याच पद्धतीनं आपलं हे इक्वेशन आहे. तो बिझनेस कोणाचा आहे, तो बिझनेस आपलाच आहे, परंतु पर्टिक्युलर तो बिझनेस आपण इस्टॅब्लिश करताना त्या बिझनेसकडून आपल्याला तेवढी रक्कम मिळणं गरजेचं आहे. बघा, मालमत्ता इक्वल टू इक्विटीज, म्हणजे जे शेअर्स आहेत ते आपले सर्व असेट इक्वल टू तेच असणार, बरोबर. जे त्या बिझनेसची असेट आहे तीच आपली असेट असणार नाही, राईट. त्याच्यानंतर मालमत्ता इक्वल टू डेनी प्लस आपलं लायबिलिटीज आहे आणि जे कॅपिटल आहेत ते. ठीक आहे. म्हणजेच काय येणार, असेट बरोबर लायबिलिटीज प्लस कॅपिटल. ठीक आहे. देयता आणि भांडवल हे सर्व काय आहेत, आपलं त्या बिझनेसची असेट आहेत, राईट. त्याच्यानंतर असेट मायनस लायबिलिटीज जे काय मिळतं आपल्याला, कॅपिटल मिळतं. म्हणजे एकूणच काय दिसून येते सर की हे 4ही ऑप्शन काय सांगते आहेत की हे 4ही ऑप्शन डबल एंट्री अकाउंटिंग इक्वेशन ऑफ डबल एंट्री सिस्टीमचे ते अकाउंटिंग इक्वेशन आहेत. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. या संकल्पनेनुसार व्यवसाय संस्थेचे व्यवहार हे व्यावसायिकाच्या वैयक्तिक व्यवहारामध्ये समाविष्ट करू नयेत. ओके, जस्ट मी बघितलेलं आहे की कुठली कन्सेप्ट आहे सर, ती आहे सर एंटिटी कन्सेप्ट. एंटिटी कन्सेप्टमध्ये काय सांगतं की बिझनेस हा तुमच्या वैयक्तिक व्यवहारापासून हा वेगळा आहे. बिझनेसचे व्यवहार हे तुमच्या व्यवहारापासून वेगळे असणार, राईट. आणि
त्याचा उल्लेख कुठे गेलेला आहे, त्याची कन्सेप्ट काय आहे, ती आहे सर एंटिटी कन्सेप्ट, बरोबर. त्याच्यानंतर ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट, गोईंग कन्सर्न कन्सेप्ट. गोईंग कन्सर्न कन्सेप्ट काय आहेत सर, गोईंग कन्सर्न कन्सेप्ट अशी आहेत की दीर्घकालीन तो व्यवसाय सुरू असावा, ठीक आहे. म्हणजे दीर्घकालीन व्यवसाय सुरू कशा पद्धतीनं राहील याचा जो उल्लेख जिथे केला जातो तो आहे सर गोईंग कन्सर्न कन्सेप्ट, चालू व्यवसाय संकल्पना. त्याच्यानंतर ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट काय आहे, ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट अशी आहे सर की प्रत्येक व्यवहाराचे दोन परिणाम होतात, बरोबर. तुम्ही बँकमध्ये 1 लाख रुपये इन्व्हेस्ट 1 लाख रुपये तुम्ही बँकमध्ये डिपॉझिट केले, एकूणच काय झालं, तुमच्या जवळची कॅश गेलेली आहे, परंतु बँक तुमच्या अकाउंटला कॅश 1 लाख रुपये जमा झालेली आहे, ठीक आहे. म्हणजे ट्रान्झॅक्शन करताना आपण अकाउंटिंगच्या नियमाचा वापर करतो ज्याच्यामध्ये नावे आणि जमा, ठीक आहे. यालाच काय म्हटलं गेलेलं आहे, ड्युअल ॲस्पेक्ट. डेबिट होते आणि क्रेडिट होतं, म्हणजे तुमच्याजवळून रक्कम गेलेली आहेत, सो तिथे काय होणार, आपल्याजवळची संपत्ती तर कमी झालेली आहे सर, परंतु बँकमध्ये संपत्तीत वाढ झालेली आहे. सो बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट, म्हणजे तुमच्याजवळची रोख कमी झालेली आहेत. सो म्हणून काय दिलं, येणाऱ्या संपत्तीचे खाते नवे करा आणि जाणाऱ्या संपत्तीचे खाते जमा करा, ठीक आहे. हा त्याचा बेसिक नियम आहे. तो जातो सर ड्युअल ॲस्पेक्टमध्ये. कॉस्ट कन्सेप्ट ही तुम्हाला माहिती आहे की पर्टिक्युलर वस्तूची कॉस्ट ठरवताना कुठल्या कुठल्या बाबी लक्षात घ्याव्यात, ठीक आहे. हे त्याच्या कशामध्ये डिस्कस केलं जातं, ते कॉस्ट कन्सेप्टमध्ये डिस्कस केलं जातं. आणि एंटिटी कन्सेप्टमध्ये काय म्हटलं जातं की व्यवसाय संस्थेचे व्यवहार हे व्यावसायिकाच्या वैयक्तिक व्यवहारामध्ये समाविष्ट करू नयेत, ठीक आहे. चला, चारही ऑप्शनचा आपण प्रॉपर ॲनालिसिस केलेला आहे. हां बघा, सोपे आहेत प्रॉब्लेम, फार काही वेळ लागत नाहीत. हा आपल्या याच्यानुसार आहेत, आपल्या डेप्रिसिएशनचा हा प्रॉब्लेम आहे, घसाऱ्यावर आधारित असलेला हा क्वेश्चन आहे. काय म्हणतो आहे क्वेश्चन, श्री विजय यांनी 5 लाख रुपयाला एक मोटर वाहन खरेदी केले. मोटर वाहनाची उपयुक्त आयुर्मान 5 वर्षे आहे, ठीक आहे. 5व्या वर्षाच्या अखेरीस त्यांचे अवशिष्ट मूल्य 1 लाख रुपये आहे. घसारा सरळ रेषा पद्धतीनं तरतूद करायचा आहे. मोटर वाहनाचे 3 वर्ष नंतरचे निव्वळ पुस्तकी मूल्य काय राहील. आता सर्वात आधी पुस्तकी मूल्य काय आहेत ही कन्सेप्ट जाणून घेणं गरजेचं आहे सर, राईट. कारण पुस्तकी मूल्य ही इथं याच्यापेक्षा वेगळी आहेत, ठीक आहे. काय तर बुक व्हॅल्यू, याला म्हणू आपण पुस्तकी मूल्य, ठीक आहे. संपत्तीची मूळ किंमत किंवा त्या यंत्राची मूळ किंमत वजा घसारा, ठीक आहे. म्हणजेच काय तर सर आपलं बुक व्हॅल्यू. हे आहेत एक त्याचा बेसिक फॉर्म्युला, ठीक आहे, वजा घसारा, ठीक आहे. आता सेम क्वेश्चन आपण इथे बघणार आहोत. काय म्हटलेलं आहे, 5 लाख रुपयाचं एक ते 5 लाख रुपये त्या वस्तूची काय झालं, एक त्या मोटर वाहनचं काय झालं, मूळ किंमत झालेली आहे. आणि मोटर वाहनचे उपयुक्त आयुर्मान 5 वर्ष आहेत. 5व्या वर्षाखेरीस त्याचे वैशिष्ट्य मूल्य जी स्क्रॅप व्हॅल्यू आहेत, जे भंगार म्हणतो ज्याला आपण, ते किती आहेत, किंवा निरुपयोगी निरुपयोगी जी गोष्ट आहे ती आहेत सर 1 लाख रुपये. आणि घसारा सरळरेषा पद्धतीनं तरतूद करायची आहेत. सरळरेषा पद्धती म्हणजे काय की जी रक्कम घसारायची असते ती कंटिन्युअसली सर्व इयरसाठी तेवढीच रक्कम राहील, ओके. आता सर्वात आधी तुम्हाला इथं घसाराचं हे बघणं गरजेचं आहे की घसारा कशा रीतीने आकारतो आपण सरळ रेषामध्ये. घसारा बरोबर मूळ किंमत, खरेदी किंमत अधिक स्थापना खर्च वजा अवशेष मूल्य किंवा याला स्क्रॅप व्हॅल्यू वगैरे म्हणतो आपण, इंग्लिशमध्ये देतो मी तुम्हाला, मूल्य डिवायडेड बाय अनुमानित आयुष्य. आणि जी रक्कम येईल सर ती काय मिळेल आपल्याला, त्या घसाऱ्याची, तो पर्टिक्युलर इयरसाठी तो असेल काय, घसारा असेल, ठीक आहे. म्हणजे पर्टिक्युलर इयरसाठी तो काय असणार, घसाऱ्याची व्हॅल्यू असणार. तेवढ्या वर्षी त्या वर्षी 2000 रुपयाने ती वस्तू कमी होऊन राहिलेली आहेत, राईट, डेप्रिसिएट होऊन राहिलेली आहेत, किंवा 2000 रुपयाची त्याच्यामध्ये झीज झालेली आहेत, राईट. आता खरेदी किंमत किती आहे सर आपल्याला इथे, हां याच्यामध्ये मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा लिहून देतो आहे. डेप्रिसिएशन इक्वल टू कॉस्ट प्राईस प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस मायनस स्क्रॅप व्हॅल्यू, ठीक आहे, एक्सपेक्टेड लाईफ, ओके. हे अशा पद्धतीचा एक फॉर्म्युला आहेत आणि जे की मला तरी असं वाटतं की तुम्ही याला व्यवस्थितरित्या बघून घ्यावं, ठीक आहे. आता आकारताना आपण काय कशा पद्धतीने, आपल्याला कॉस्ट प्राईस किती दिलेली होती सर, त्याची 5 लाख रुपये मूळ किंमत दिलेली होती. इन्स्टॉलेशन चार्जेस
काही गरज नाही आहे. ते यंत्र आहेत का, ते एक मोटर वाहन आहेत. वजा स्क्रॅप व्हॅल्यू किती आहे सर, 1 लाख रुपीज. ठीक आहे, डिवायडेड बाय 10. ओके, 1 लाख रुपीजच आहेत ना, हां 1 लाख रुपीज, आणि डिवायडेड बाय 10 आहे का, 5 वर्ष आहेत, नॉट 10, 5 वर्ष आहेत. ठीक आहे, 5 वर्ष आहेत. आता 5 लाख मायनस 1 लाख किती येत आहे सर, 4 लाख, आणि 4 लाख जर येत असेल मायनस 5 किती येतं, 5 8 40. सो 80,000 रुपये काय येणार, 80,000 रुपये काय असणार सर, त्याचं घसारा मूल्य असणार प्रतिवर्षाचं. एका वर्षासाठी 80,000 रुपये आपण घसारा मूल्य आकारणार. बरोबर. आता 80,000 रुपये जर घसारा मूल्य आकारत असेल आणि आपल्याला काय म्हटलेलं आहे सर, इथे काय म्हटलेलं आहे तर 5व्या वर्ष घसारा, तर मोटर वाहनाचे 3 वर्षानंतरचे निवड पुस्तकी मूल्य काढायचं आहे. आता 3 वर्ष आपल्याला त्याच्यावर घसारा आकारावा लागणार. एका वर्षी घसाऱ्याचं मूल्य किती होतं, एका वर्षी घसाऱ्याचं मूल्य किती आहे सर, 80,000 रुपये आहेत. 3 वर्षाचं घसाऱ्याचं मूल्य किती होणार, 80 गुणिले 3 करा, किती मिळणार आपल्याला, 2,40,000 मिळणार. ठीक आहे, हे काय झालं, एकूण घसारा 3 वर्षापर्यंतचा एकूण घसारा किती झाला आहे सर, 2,40,000 झालेला आहे. बरोबर. आणि आपल्या याचा किंमत किती होती, आपल्या मोटरची 5 लाख रुपये होती. 5 लाख मायनस 2,40,000 करा, आपल्याला काय मिळेल, हेच तर बुक व्हॅल्यूचा फॉर्म्युला होता आपला, राईट. बुक व्हॅल्यूचा हेच तर फॉर्म्युला होता. आपल्याला काय मिळेल, 2,60,000. हे काय आहेत, हे सर आपलं पुस्तकी मूल्य आहेत 3 वर्षानंतरचं, राईट. सो आपला आन्सर काय येणार, 2,60,000 रुपये. आलंच असेल तुमच्या लक्षात प्रॉपरली. अशा पद्धतीने आपण घसाऱ्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. इझी आहे, असं फार काही याच्यामध्ये वेळ जात नाही. मला समजून सांगताना तुम्हाला वेळ लागतो आहे, अदरवाईज तेवढा वेळ तुमचा जाणार नाही आहे एक्झाममध्ये. ठीक आहे, ओके. बघा, 23 पत्रक हे खालील त्रुटी उघड करू शकत नाहीत. सर्वात आधी 23 पत्रक आपण कशा रीतीनं त्याची क्रोनॉलॉजी आहे सर, एक ऑर्डरप्रमाणे ते तयार केलं जातं. सुरुवातीला व्यवहार झाल्यानंतर आपण त्याची नोंद करतो. कशामध्ये, रोजकिर्दमध्ये त्याची नोंद करतो. रोजकिर्दीचे वेगवेगळे टाईप आहेत, एक विशेष रोजकिर्द, एक मूळ रोजकिर्द. बरोबर. एक प्रॉपर जनरल आणि एक सिंपल जनरल. ठीक आहे, एक स्पेशल जनरल, प्रॉपर जनरल आणि स्पेशल जर्नल असे याचे जर्नलच्या टाईप्स आहेत, राईट. त्याच्यानंतर जर्नल एंट्रीज केल्यानंतर आपण काय करतो, आपण सर अकाउंट ओपनिंग करतो, म्हणजे लेजर आखतोय, त्याचे खतावणीमध्ये त्याचं रूपांतर करतोय. खतावणीमध्ये नोंदी केल्यानंतर आपण काय करतो आहेत, खतावणीचे नावे शिल्लक असेल तर नावे बाजूला, जमा शिल्लक असेल तर जमा बाजूला. ठीक आहे, हे कुठे करतो आपण, 23 पत्रकामध्ये करतोय, राईट. आता इथे काय म्हटलेलं आहे आपल्याला क्वेश्चन, 23 पत्रक हे खालील त्रुटी उघड करू शकत नाहीत. मूळ पुस्तकामध्ये विसरलेली नोंद, मूळ पुस्तकामधील चुकीची नोंद, योग्य खात्यावर चुकीच्या रकमेची नोंद आणि खतावणीच्या चुकीच्या बाजूला केलेली नोंद. ठीक आहे. आता मला एक सांगा, आपण मूळ पुस्तक कुठलं आहे आपलं, रोजकिर्द आहेत सर. तुम्ही मला एक वस्तू विकलेली आहेत, राईट. तुमचा एक व्यवसाय आहे आणि तुम्ही मला एक वॉशिंग मशीन मला तुम्ही विकलेली आहेत. ते वॉशिंग मशीनची तुम्ही तुमच्या जर्नल एंट्रीजमध्ये एंट्री केल्या गेलेल्या नाही आहेत, रोजकिर्दमध्ये तुमची नोंद केल्या गेलेल्या नाही आहेत. सो एकूणच त्याचा 23 पत्रकावर काही परिणाम पडेल का, नाही पडणार ना यार. कसं काय पडणार, ठीक आहे का. 23 पत्रक कधी तयार करतो आपण, 23 पत्रक सर खतावणीनंतर तयार करतो आहे. खतावणी कधी तयार करतो आहे, जर्नल एंट्रीज झाली नाही तर त्याचं अकाउंट बनणार का, नाही बनणार. सो ते काय मिसिंग केस बनवून जाईल ती, राईट. म्हणजे ते 23 पत्रक उघड करू शकणार का, नाही उघड करू शकणार. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मूळ पुस्तकामध्ये चुकीची नोंद, म्हणजे तुम्ही 50,000ची मला वॉशिंग मशीन विकली गेलेली आहेत आणि तुम्ही तिथं लिहिलेले आहेत 5,000 रुपये. ठीक आहे, मग 5,000 रुपयानुसारच तुमचं हे बनणार, जर्नल एंट्रीज होणार. जर्नल एंट्रीज झाल्यानंतर रोजकिर्दमध्ये नोंद झाल्यानंतर तुम्ही लेजर आखणार, 5,000 रुपयाच्या जर्नल वॉशिंग मशीनचं प्रॉपर अकाउंट ओपन करणार तुम्ही, किंवा कॅश अकाउंटमध्ये प्रॉपरली तसं मेन्शन करणार, राईट. तर ते मेन्शन केल्यानंतर मग 23 पत्रकामध्ये ती गोष्टची नोंद होणार. तर आपल्याला मूळ पुस्तकामधील चुकीची नोंद आहे म्हणून हे डिटेक्ट करू शकतं का 23 पत्रक, नाही ना यार. तुम्ही मूळ पुस्तकामध्येच त्याची चुकी केलेली आहेत ना, तर 23 पत्रकामध्ये कसं काय येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर योग्य खात्यावर चुकीची नोंद, योग्य खात्यावर चुकीची नोंद म्हणजे तुम्ही जर्नल एंट्रीज केलेली आहेत. जर्नल एंट्रीज एक तुम्ही मला 50,000 रुपये दिलेले आहेत आणि तुम्ही कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला ते 50,000 रुपये पेमेंट केलेलं आहेत. ठीक आहे, श्री राहुल अकाउंट, बरोबर. आणि तुम्ही क्रेडिट साईडला लिहिले आहेत 50,000 रुपीज. 50,000 रुपीज लिहिण्याच्या ठिकाणी तुम्ही काय केलेलं आहे, तिथे तुम्ही 50,000 न लिहिता
चुकीची रक्कम, हां तुम्ही काय केलेलं आहे तिथं 5,000 लिहिलेले आहेत, ओके, परंतु रोजकिर्दमध्ये नोंद करताना तर तुम्ही 50,000ची केलेली आहेत. सो एकूणच इथं लक्षात येते सर की इथे ही जी नोंद होत आहेत योग्य खात्यावर चुकीच्या रकमेची नोंद, हां ठीक आहे, सॉरी इथे काय म्हटलेलं आहे, योग्य खात्यावर चुकीच्या रकमेची नोंद, म्हणजे 50,000ची जी ही नोंद आहेत हे मला तुम्ही याचे दिलेले होते, परंतु हे कोणाच्या याला ट्रान्सफर करतात तुम्ही, हे अक्षयच्या अकाउंटला तुम्ही लिहित आहेत, ठीक आहे. अक्षय तुमचा डेटर्स आहेत आणि त्याच्या अकाउंट म्हणजे रुनको आहेत, त्याच्या अकाउंटला तुम्ही 50,000 रुपयेची नोंद करतायत, माझ्या अकाउंटच्या ऐवजी अक्षयच्या अकाउंटला 50,000 रुपयाची नोंद करतायत. सो एकूणच काय लक्षात येते सर की म्हणजे 23 पत्रक आपण तयार करताना अक्षयच्या अकाउंटची नावे शिल्लक असेल तर अक्षयच्या आपल्या 23 पत्रकामध्ये नावे रक्कम आपण अक्षयच्या याच्यानुसार नोंद करतोय, ठीक आहे. आणि जर माझ्या याच्यामध्ये 20,000 ॲक्च्युली 50,000ची नोंद व्हायला पाहिजे होती, माझ्या याच्यामध्ये 20,000ची नोंद झालेली आहे, बरोबर, परंतु जर्नल एंट्रीजमध्ये तिथे दिसत आहेत 50,000 रुपये, राईट. म्हणजे एकूणच काय लक्षात येते आहेत की तुम्ही चुकीच्या व्यक्तीच्या खात्यावर त्याची नोंद केल्या गेलेली आहेत, बरोबर, जे की आपल्या याच्यामध्ये नाही दिसत जर्नल एंट्रीजमध्ये. सो त्या केसमध्ये सर की योग्य खात्यावर चुकीच्या रकमेची नोंद ही जी गोष्ट आहे हे ते डिस्क्लोज करू शकतं, कोण, 23 पत्रक, ठीक आहे. 23 पत्रक डिस्क्लोज करू शकतं. त्याच्यानंतर खतावणीच्या चुकीच्या बाजूला केलेली नोंद, म्हणजे माझी जी एंट्री आहे तुम्ही क्रेडिट साईडला केलेली होती 50,000ची, ती तुम्ही डेबिट साईडला केलेली आहेत, नावे बाजूला केलेली आहेत. मग तिथे काय होईल, तिथे सर ऑब्वियसली जमा शिल्लक जास्त दिसणार, राईट, नावे बाजूला तुम्ही एंट्री केल्यानंतर, बरोबर. आता नावे शिल्लक जमा शिल्लक काय आहेत या सर्व गोष्टी मी प्रॉपरली त्या लेक्चरमध्ये घेतलेल्या आहेत. आणि इन केस तुम्ही प्रॉपरली त्याच याच्यामध्ये जर मग असं असताना आपल्याला इकडे याची जमा शिल्लक जास्त दिसणार रोख पुस्तकाची, कॅश अकाउंटची, मग कॅश अकाउंटची जमा शिल्लक जर जास्त दिसत असेल तर तो काय झाला, ती काय झाली, ती एक त्रुटी झाली सर, ती चुकीची नोंद झाली, ओमिशन झाले आहेत ते, आणि ते उघडकीस कोण करतायत, ते उघडकीस करतायत सर आपला ट्रायल बॅलन्स, राईट, 23 पत्रक. सो आपल्याला याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, मी ही गोष्ट ना प्रॉपरली तुम्हाला मी याच्यामध्ये चांगल्या रीतीनं शिकवलेली आहेत सबसिडियरी बुकमध्ये, सहाय्यक पुस्तकामध्ये, तर तिथं प्रॉपरली एकदा बघून घ्याल, राईट. याचा आन्सर काय असणार, मूळ पुस्तकामध्ये विसरलेली नोंद आणि मूळ पुस्तकामधील चुकीची नोंद ह्या गोष्टी उघड करू शकत नाहीत. सो आन्सर काय येणार आपलं, ए अँड बी, हा आन्सर ऑप्शन क्रमांक 1, ठीक आहे. आणि काय उघड करू शकता, योग्य खात्यावर चुकीच्या रकमेची नोंद आणि खतावणीच्या चुकीच्या बाजूला केलेली नोंद, ज्या काही लेजर आपण प्रिपेअर्ड करतो आहेत त्याच्यामध्ये जर काही असा अफरातफर होत असेल तर ते डिस्क्लोज करण्याचं काम कोणाचं आहे, 23 पत्रक करू शकतं ते, ठीक आहे. आणि 23 पत्रक हे अरिथमॅटिकल ॲक्युरसी शो करत आहे, राईट. फायनान्शियल ॲक्युरसी त्याच्यामध्ये नाही शो होत, केवळ अरिथमॅटिकल ॲक्युरसी त्याच्यामध्ये शो करत आहेत, गणितीय अचूकता म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, बरोबर. याच्यावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातात. आता इथे काय म्हटलेलं आहे, पुढीलपैकी कोणती व्यवस्था तरलतेच्या क्रमाचे प्रतिनिधित्व करते, म्हणजे इझिली लिक्विड स्वरूपात होणारी गोष्ट कोणती, म्हणजे कॅश स्वरूपात इझिली ट्रान्सफर होणारी गोष्ट कुठली आहे, ठीक आहे. त्याचं आपल्याला ऑर्डर दिलेली आहेत. सर हे घटक कुठे येतात, हे घटक मिळतात आपल्याला बॅलन्स शीटमध्ये. हा एक बॅलन्स शीटचा प्रकार आहे, ठीक आहे. एक ऑर्डर ऑफ परमनन्सी राहतात आणि एक ऑर्डर ऑफ लिक्विडिटी राहते, बरोबर. हा काय आहेत, हा ऑर्डर ऑफ लिक्विडिटी आहेत, राईट, म्हणजे याला तरलतेचा क्रम, आणि ऑर्डर परमनन्सीला स्थायित्व ज्याला म्हणतो आहे, स्थायित्वतेचा क्रम, बरोबर. इन फ्युचर तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याच्यावर क्वेश्चन येऊ शकतं आणि हे मी प्रॉपरली तुम्हाला अंतिम लेखेमध्ये सांगितलं गेलेलं आहे. आता इझिली कॅशमध्ये कन्व्हर्ट होण्यासारखी गोष्ट कुठली आहेत सर, ठीक आहे. आता इझिली कॅशमध्ये कन्व्हर्ट होण्यासाठी आपल्याला क्रम लावायचा आहे की कुठली गोष्ट फास्टमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतं कॅशमध्ये. एक सर कॅश इटसेल्फ आहेत, जे रोख आहेत तेच आहेत, बरोबर, म्हणजे रोख येणार, हा तर ऑप्शन इथंच एलिमिनेट झालेला आहे, राईट, करेक्ट. त्याच्यानंतर इथं प्राप्त विनिमय आहे आणि इथं प्राप्त विनिमय काय आहे, तर बिल ऑफ एक्सचेंज काय करू शकतो, बिल्स रिसिवेबल आपण काय करू शकतो, दुसऱ्याला सुद्धा हँडओव्हर करू शकतो, म्हणजे आपल्याला ते बिल मिळालेलं आहे आणि आपल्याला थर्ड पर्सनला द्यायचा जो आपला क्रेडिटर्स आहेत, सो ते बिल काय करू शकतो आपण त्या क्रेडिटर्सला सुद्धा देऊ शकतो. डेटर्सकडून आपल्याला आपले जे ऋणको आहेत त्यांच्याकडून आपल्याला बिल मिळालेलं आहे, राईट, आणि ते बिल आपण बँकमध्ये जमा करणारच होतो, परंतु तेवढ्यात क्रेडिटरचा कॉल आलेला आहे आणि क्रेडिटर म्हणतो की मला पैशाची अर्जंट गरज आहे, तर मग आपण काय म्हणतो
की हे बिल घे बाबा आणि हे तू बँकमध्ये हे करून घे, एंडोर्स करून घे, राईट. म्हणजे काय होऊन राहिलं, इझिली ते ट्रान्सफर होऊन राहिलेलं आहेत, राईट. इझिली काय होऊन राहिलं, त्याचा ट्रान्सफर होऊन राहिलेला आहे, राईट. म्हणजे एकूणच काय दिसतंय सर की प्राप्त विनिमय पत्र आणि प्राप्त विनिमय पत्र बिल्स रिसिवेबल हे सुद्धा इझिली कॅशमध्ये कन्वर्ट होण्यास योग्य आहेत, बरोबर. म्हणजे ऋणको इथून एलिमिनेट होणार, बरोबर. आणि मग राहिलं कुठलं ऑप्शन, 1 आणि 3. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, साठा दिलेला आहे सर आणि इथे दिलेले आहेत ऋणको दिलेले आहेत, राईट. साठा इझिली कन्वर्ट होत नाही कॅशमध्ये, जो स्टॉक आहेत आपला तो इझिली कन्वर्ट होत नाहीत, त्याला वेळ लागतं. इझिली कन्वर्ट होण्यासारखं काय आहेत कॅशमध्ये, तर ते आहेत ऋणको. आपण जर आपल्या ऋणकोला एक फोन केला की मला पैशाची अर्जंट गरज आहेत, तर तू मला लगेच याच्यामध्ये ट्रान्सफर कर, तर ते इझिली केल्या जातात, बरोबर. आणि इन्स्टंटली तुमचा स्टॉकचं व्हॅल्युएशन ते कॅशमध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही, त्याला वेळ लागतं, बरोबर. सो तर आपल्याला इथे दिसून येतं सर की इझिली लिक्विड स्वरूपाचा जो ऑर्डर आहे तो काय आहे, 3rd नंबरचा ऑप्शन, कॅश, त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल, डेटर्स अँड स्टॉक, देन स्टॉक. त्याच्यानंतर स्टॉकचं काय होतं, लिक्विड स्वरूपामध्ये हे होतं, रूपांतर होतं, ठीक आहे. चला तरलतेमध्ये, हां आता बघा इथे हे दिलेलं आहे सर आपल्याला बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. आपण इथेच घेऊया, तिकडे गेल्यापेक्षा. बँक जुळवणी पत्रकाचा तपशील दिलेला आहे. इथे दिलेला आहे ग्राहक पुस्तिकेप्रमाणे पासबुक शिल्लक 6 लाख रुपये, दिलेला परंतु वसुलीसाठी जमा न झालेला धनादेश 1 लाख रुपये, वसुलीसाठी जमा केलेले परंतु न झालेला धनादेश 1,20,000 रुपये, आणि बँकेने ग्राहक पुस्तिकेमध्ये पासबुकमध्ये नावे बाजूस लिहिलेले आहेत 20,000 रुपये बँक शिल्लक, राईट. आणि याच्यानंतर आपल्याला विचारलेलं तर रोकड किर्दमध्ये किर्दप्रमाणे शिल्लक किती असेल. म्हणजे जेव्हा आपल्याला पासबुकची शिल्लक दिली जाते तेव्हा आपल्याला कॅशबुकची शिल्लक फाइंड आउट करावी लागते. सिंपल आहे. कुठे शिकलो आपण, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंटमध्ये सर प्रॉपरली शिकलो आहेत. आता बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बघताना आताच आपण बघितलेलं आहे की कशा स्वरूपाचं आपण याला अल्टरनेटिव्ह मेथड थ्रू आपण ही गोष्ट सॉल्व्ह करतो आहे सर, राईट. अल्टरनेटिव्ह मेथड थ्रू ही गोष्ट सॉल्व्ह करतो आहेत. इथे काय लिहू, विवरण ज्याला आपण पर्टिक्युलर्स म्हणतो. इथं प्लस होत असेल तर प्लस करा, मायनस होत असेल तर मायनस करा. आपल्याला काय दिलेलं आहे सर, पासबुकमधील शिल्लक, कॅश ॲज पर पासबुक, कॅश ॲज पर पासबुक, ठीक आहे. रोख पुस्तका आपला रोख पासबुकच्या शिल्केमधील रोख दिलेले आहेत, रोख पासबुकनुसार, राईट. ते किती दिलेले आहेत, 6 लाख. म्हणून आपण प्लसच्या कॉलममध्ये 6 लाख लिहितोय सर. मायनसच्या कॉलममध्ये का लिहित नाहीत, बँक ओव्हरड्राफ्ट जर असतं तर आपण मायनसच्या कॉलममध्ये तिथे लिहिलेलं असतं. आता आपल्यासाठी हे कॅश ॲज पर पासबुक दिलेलं आहे सर 6 लाख रुपये. आता आपल्यासाठी टार्गेटेड बुक कुठलं झालेलं आहे, कॅशबुक झालेलं आहे. पासबुकची शिल्लक दिलेली आहेत. आता आपल्याला कॅशबुकमध्ये कुठे कशा पद्धतीनं डिफरन्स दिसून येत आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. काय म्हणतो आहे, दुसरी एंट्री, दिलेला परंतु वसुलीसाठी जमा न झालेला धनादेश. आपण धनादेश दिलेला आहे सर 1 लाख रुपये, ठीक आहे. 1 लाख रुपये धनादेश दिलेला आहे परंतु त्या समोरच्या व्यक्तीनं बँकमध्ये हे जमा केलेलं नाही आहेत. सो एकूणच काय दिसून येतं सर की पासबुकमध्ये आपल्या कॅशबुकमध्ये ऑब्व्हियसली रक्कम काय झालेली असेल, कमी केलेली असेल आपण, कारण आपण पेमेंट साईडला त्याचं मेन्शन केलेलं असेल की XYZ पर्सनला मी 1 लाख रुपयाचा धनादेश दिलेला आहे, परंतु आपल्या बँक अकाउंटमधून 1 लाख रुपये कटले का, नाही, ठीक आहे. आणि आपल्याला पुस्तक शिल्लक कशाची दिलेली आहेत, आपल्याला शिल्लक दिलेली आहेत सर 6 लाख पासबुकनुसार. आणि आपल्याला डिफरन्स कशाचा काढायचा आहे आता, कॅशबुकनुसार. कॅशबुकमध्ये ऑलरेडी 1 लाख रुपये मायनस झाले ना तुमचे, ठीक आहे. 1 लाख रुपये मायनस झालेले आहेत सर. मायनस का झालेले आहेत, कारण आपण पर्टिक्युलर व्यक्तीला चेक दिलेला आहे 1 लाख रुपयाचा, आणि तशी तुम्ही तुमच्या कॅश अकाउंटमध्ये एंट्री सुद्धा केलेली आहेत, राईट. कॅशबुकमध्ये तुम्ही नोंद केलेली आहेत की XYZ कंपनीला 1 लाख रुपयाचा धनादेश दिला, आणि पेमेंट साईडला तुम्ही लिहिलेले आहेत बँक कॉलममध्ये 1 लाख रुपये. सो अल्टिमेटली आपलं कॅशबुकमधील बँक कॉलममधला 1 लाख रुपये कमी झालेला आहेत. सो इथे काय येऊन राहिलेलं आहे, म्हणजे काय होऊन राहिलं सर, ते डिडक्ट झालेले आहेत सर 1 लाख रुपये, राईट. परंतु बँकमध्ये बँकच्या पासबुकमध्ये तशी काही नोंद झालेली आहेत का, नाही झालेली आहेत. फरक किती रुपयाचा आहे, म्हणजे टार्गेटेड बुक आपलं ऑलरेडी कमी होऊन राहिलेलं आहेत, मायनस झालेलं आहेत, म्हणून काय केलं आपण मायनसच्या कॉलममध्ये लिहिलेलं आहेत 1 लाख रुपये, ठीक आहे. त्याच्यानंतर वसुलीसाठी जमा केलेला परंतु वसूल न झालेला धनादेश, हे 1,20,000 रुपये असे होते सर, ठीक आहे. कॅशबुकमध्ये नोंद करताना आपल्याला 1,20,000 रुपयाचा धनादेश तर मिळाला, ठीक आहे.
वसुलीसाठी जमा केलेला परंतु जमा न झालेला धनादेश. 1 लाख रुपयाचा धनादेश आपल्याला मिळाल्यानंतर आपण कॅशबुकमध्ये त्याची नोंद केलेली आहे. किती रुपयाची? 1,20,000 रुपयाची, 1,20,000 रुपयाची नोंद केलेली आहे सर आपण. कशामध्ये? कॅशबुकमध्ये, रोख पुस्तकामध्ये नोंद केलेली आहे. कुठल्या साईडला? रिसिप्ट साईडला. ठीक आहे, प्राप्त बाजूला, की आम्हाला 1 लाख रुपये, 1,20,000 रुपये मिळाले. परंतु आपल्या पासबुकमध्ये त्याची नोंद झाली आहे का? नाही झाली आहेत ना. म्हणजे ऑलरेडी पासबुकपेक्षा आपल्या कॅशबुकमध्ये 1,20,000 रुपये काय दाखवणार? जास्त दाखवणार सर, राईट. आणि आपलं टार्गेटेड पुस्तक कुठलं आहे? कॅशबुक आहेत. म्हणून 1,20,000 रुपये जर जास्त दाखवत असेल तर आपण काय करू? प्लसच्या कॉलममध्ये इथं लिहू 1,20,000 रुपये, राईट. 1,20,000 रुपये प्लसच्या कॉलममध्ये लिहिणार, कारण आपलं टार्गेटेड बुक कुठलं आहे? इन्क्रीज होऊन राहिलेलं सर 1,20,000. रिसिप्ट साईडला आपण 1,20,000ची नोंद केलेली आहे, परंतु पासबुकमध्ये त्याची एंट्री झालेली आहेत का? नाही झालेली आहेत. कारण काय झालेलं आहे? हे आपल्या अकाउंटला जमाच नाही झालेला आहे तो चेक. त्याला क्लिअर व्हायला वेळ लागतं, 3 ते 4 दिवस लागतं. परंतु आपण आजच त्याची नोंद करून घेतलेली, कारण व्यवहारामध्ये व्यावसायिक काय करतो? डेलीच्या नोंदी तर त्याच दिवशीच्या त्याच वेळेला करतो. ठीक आहे, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. हे कुठे सांगितलं होतं मी? जर्नल एंट्रीजमध्ये सांगितलेलं होतं. आता त्याच्यानंतरचं चौथं काय? बँकेने ग्राहक पुस्तिकेमध्ये नावे बाजूस लिहिलेले 20,000 रुपये बँक शुल्क. आता पासबुकमधून आपले 20,000 रुपये डिडक्ट झाले आहेत सर. पासबुकमध्ये 20,000 रुपये डिडक्ट झालेले आहेत. 20,000 आहेत ना? येस. परंतु कॅशबुकमध्ये त्याची नोंद आहेत का? नाही आहेत ना यार. कारण आपल्याला कॅशबुकमध्ये माहीतच नाही ना. कधी होणार कॅशबुकमध्ये नोंद? जेव्हा आपण माहिती होईल, जेव्हा आपण पासबुक अपडेट करायला जाऊ, ठीक आहे, त्या केसमध्ये माहीत पडेल की यार 20,000 रुपये आपल्याला डिडक्ट केलेले आहेत बँक फी म्हणून, राईट. इतर वेगवेगळ्या पद्धतीचे शुल्क असते. तुमचं ATM कार्ड शुल्क, तुमचं पासबुक मेंटेनन्स शुल्क, राईट. या अशा पद्धतीचे शुल्क तुमची बँक इझिली तुम्हाला माहीत न होता डिडक्ट करते आणि तुम्हाला डायरेक्टली मेसेज येतात की 20,000 हॅज बीन डेबिटेड. ठीक आहे, डेबिटेड. ठीक आहे, अशा पद्धतीचा मेसेज येतं. सो 20,000 रुपये जर जे दिसून येते सर आपले, आता हे 20,000ची नोंद ऑब्व्हियसली पासबुक आपल्या कॅशबुकमध्ये जास्त दिसणार, कारण पासबुकामध्ये 20,000 रुपये कमी झालेले आहेत. परंतु त्याचा कॅशबुकवर त्याची नोंद आहेत का? नाही. म्हणजे 20,000 रुपये कॅशबुकमध्ये ऑब्व्हियसली जास्त दिसणार पासबुकपेक्षा. मग जास्त जर दिसत असेल तर आपण काय करतो? इथे 20,000ची नोंद करूया प्लसमध्ये, कारण कॅशबुकमध्ये त्याची नोंदच नाही येत ना. आणि फरक जेव्हा चेक करतो आपण पासबुक आणि कॅशबुकमधला, तर त्या केसमध्ये असं दिसून येतं सर की 20,000 रुपये कॅशबुकमध्ये जास्त आहेत. ठीक आहे, बँक कॉलममधील. पासबुकमधले डिडक्ट झालेले आहेत, कारण 20,000 रुपये त्यांनी बँक फी म्हणून आकारल्या गेलेले आहेत. म्हणून आपलं जे टार्गेटेड बुक आहे कॅशबुक, ते 20,000 रुपयांना इन्क्रीज होऊन राहिलेलं आहे. आता काय फाइंड आउट करायचं आहे? तर रोकड किर्दप्रमाणे शिल्लक किती असेल. आणि आता फाइंड आउट करताना बघा कशा रीतीने आपण इथे फाइंड आउट करतो आहेत. 7,20,000 आणि 7,20,000 अधिक 20,000 7,40,000 आलेलं सर. हे 7,40,000. आता निगेटिव्ह कॉलममध्ये किती आहेत सर? 1 लाख. 1 लाख याच्यामधून मायनस करायचे, म्हणजे किती येत आहेत? 6,40,000. 6,40,000 हे काय असणार सर? आपलं कॅशबुकची शिल्लक असणार, राईट. रोख पुस्तकातील शिल्लक किती असणार? 6,40,000. सो आन्सर ऑप्शन क्रमांक आपलं 2 येते. आणि मला एक सांगा, तुम्ही टॅली करताना तुम्हाला पासबुकची टोटल दिलेली आहे. टॅली करताना कुठलं बुक तुम्हाला वापरावं लागणार? कुठल्या बुकाचं तुम्हाला ॲनालिसिस करावं लागणार सर? कॅशबुकचं ॲनालिसिस करावं लागणार. आणि कॅशबुकमधलंच तुम्हाला शिल्लक फाइंड आउट करावं लागणार. जेव्हा तुम्हाला इथे कॅशबुकची शिल्लक दिली जाते त्या केसमध्ये तुम्हाला पासबुकचा डेटा ॲनालिसिस करणार, कारण त्याच्याशी तुम्हाला टॅली करावं लागणार. ठीक आहे, या सर्व गोष्टी आपण अशा पद्धतीने त्याच्या नोंदी करतो. कुठे शिकलो आहे आपण? बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंटमध्ये. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतोय? खालील विधाने वेगवेगळ्या व्यवहारांच्या दस्तऐवजाशी संबंधित आहेत. प्रमाणक व्हाउचरचा कागदोपत्री पुरावा आहेत. व्हाउचर आपण एक डॉक्युमेंट एव्हिडन्स म्हणून वापरू शकतो. डेफिनेटली सर. इनव्हॉइस आपण डॉक्युमेंट एव्हिडन्स म्हणून वापरू शकत नाहीत. कुठे बघितलेलं होतं आपण? आपल्या याच्यामध्ये दस्तऐवजामध्ये बघितलं होतं, लेखाकर्माचे दस्तऐवज. ठीक आहे, अकाउंटिंग डॉक्युमेंट्स. त्याच्यानंतर रोख पावती हा दस्तऐवज उधारीने माल खरेदी केल्यानंतर दिला जातो. उधारीचं जर व्यवहार असेल तर तेव्हा आपण रोख पावती देतो का? कॅश रिसिप्ट देतो का? त्याला नाही देत. तेव्हा काय प्रोव्हाइड करतो आपण? त्याला इनव्हॉइस प्रोव्हाइड करतो सर. सो
हे स्टेटमेंट इथे रॉंग आहे सर आणि पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. त्याच्यानंतर वाउचरची रक्कम 5,000 किंवा जास्त असेल तेव्हा त्यावर 1 रुपयाचे रेव्हेन्यू तिकीट चिकटविणे आवश्यक असते. डेफिनेटली सर सी स्टेटमेंटसुद्धा करेक्ट आहेत. राईट. त्याच्यानंतर कमी रकमेच्या खर्चासाठी किरकोळ रोकड प्रमाणात तयार केल्या जातात. राईट. पेटी कॅशबुक तयार केलं जातं सर. सो एकूणच आपल्याला इथे काय दिसून येत आहेत, कुठले स्टेटमेंट करेक्ट दिसून येत आहेत, विधाने बरोबर आहे ए, सी आणि डी हे तीनही स्टेटमेंट करेक्ट आहेत सर एक्सेप्ट बी. ओके. चला नेक्स्ट याला जाऊया आपल्या. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, चुकीची जमा किंवा अतिरिक्त जमा देण्यात आलेली जमा रद्द करण्यासाठी बनवितात. बघा रॉंग क्रेडिट एक्स्ट्रा क्रेडिट गिवन. काय होतं की मी एक व्यापारी आहेत आणि तुम्ही एक खरेदीदार आहेत. राईट. तुम्ही एक बायर आहेत. तुम्ही काय केलेलं आहे, मला ऑर्डर दिलेली आहेत 50,000 रुपयाच्या वस्तूची. माझ्याच्यानं काय झालं की रॉंगली तुम्हाला 60,000 रुपयाच्या वस्तू परत 60,000 रुपयाच्या वस्तू पाठविल्या गेलेल्या आहेत. बरोबर. 60,000 रुपयाच्या वस्तू जेव्हा पाठविल्या गेल्या माझ्या लक्षात आलं की ॲक्च्युली यांची ऑर्डर 50,000 रुपयाचीच होती, परंतु माझ्याकडनं 60,000 रुपयाच्या वस्तू तुम्हाला परत केल्या गेलेल्या आहेत. त्या केसमध्ये मी काय तुम्हाला पाठवणार, मी तुम्हाला पाठवणार की सर डेबिट नोट. ठीक आहे. व्यापारी काय पाठवणार, व्यापारी पाठवणार डेबिट नोट. आणि जेव्हा तुम्हाला असं दिसून आलं आहे की तुम्ही खात्री केली की मी तुम्हाला डेबिट नोट पाठवली, त्याच्यामध्ये म्हटलं आहे की तुम्हाला 10,000 रुपयाचा माल एक्स्ट्रा आलेला आहे, तेव्हा तुम्ही खात्री केली की खरंच 10,000 रुपयाचा माल एक्स्ट्रा आला आहे का, मग त्यावेळेस तुम्ही काय पाठवलं मला, क्रेडिट नोट. येस, की खरोखर 10,000 रुपयाचा माल एक्स्ट्रा आलेला आहे. म्हणून याच्यामध्ये काय झालेलं आहे, आता चुकीची जमा किंवा अतिरिक्त देण्यात आलेली जमा रद्द करण्यासाठी बनवतात. म्हणजे 10,000 रुपये मी तुम्हाला हे केलेले होते, एक्स्ट्रा दिलेले होते. राईट. सो त्या केसमध्ये मी काय करणार, इथे डेबिट नोट प्रिपेअर करणार, म्हणजे तुम्हाला पाठवणार नावेपत्र. आणि त्याच्यानंतर तुम्ही मला काय पाठवणार की येस खरोखरच 10,000 रुपयाचा जो माल होता तो मला चुकीने जमा झालेला होता. मग तुम्ही काय म्हणणार मला की येस, मग त्यासाठी तुम्ही काय पाठवणार, क्रेडिट नोट पाठवणार. राईट. कुठे शिकलेले आहेत आपण, लेखाकर्माच्या दस्तऐवजमध्ये. छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत आणि इझी आहेत, एकदा बघून घ्याल तिथे. त्याच्यानंतर बघा प्रहसन आधिक्य पद्धत, प्रहसन आधिक्य पद्धत किंवा घट शिल्लक पद्धती अंतर्गत घसाऱ्याची आकारणी प्रमाणे केल्या जाते. राईट. आता हे एक स्टँडर्ड मेथड म्हटलं गेलेलं आहे, त्याला आपल्या डिमिनिशिंग मेथड म्हणता याला. राईट. डिमिनिशिंग व्हॅल्युएशन मेथड, घसाऱ्याची पद्धती, डिमिनिशिंग डिप्रिसिएशन मेथड याला असं म्हटलं जातात. हे डिमिनिशिंग बॅलन्स मेथड ऑफ चार्जिंग डिप्रिसिएशन. आता याच्यामध्ये काय होतं की सर सपोज तुम्ही 5 लाखाची वस्तू होती आपली. राईट. 5 लाखाची वस्तू होती, 80,000 रुपये तुमच्या याच्यावर घसारा येत होता. तर हा जो घसारा आहे हा अशा पद्धतीनं, पहिल्या वर्षी तुम्ही 80,000 रुपये घसारा करणार. किती आलं आहे सर, 4,20,000 आलेला आहे. राईट. दुसऱ्या वर्षी आपल्या याची किंमत काय झाली, त्या वस्तूची 4,20,000 झाली आहे सर. मग आपण 4,20,000चे पर्सेंट काढणार, वॉटेवर 8% म्हणा किंवा 10%. ठीक आहे. हे 10% आपण इथे कन्सिडर करूया. 10% नुसार आपला पर वर्षाचा घसारा आहे. बरोबर. मग आता दुसऱ्या वर्षासाठी आपल्याला वस्तूची किंमत किती झाली सर, 4,50,000 रुपये झालेले आहेत. एका उदाहरणादाखल समजून सांगतो, कारण तसं समजणं थोडं तिचकट जाईल, उदाहरणातून तुम्हाला प्रॉपरली कळून जाईल. 4,50,000 रुपये दुसऱ्या वर्षासाठी किंमत झाली आहे. मग दुसऱ्या वर्षासाठी आपण घसारा आकारताना 5 लाखावरची जी रक्कम आकारली होती 50,000, ती आपण दुसऱ्या वर्षी घेणार का, नाही. डिमिनिशिंग मेथडमध्ये किंवा प्रहसन पद्धतीमध्ये जी व्हॅल्यू आलेली आहेत त्याच्यावर तुम्हाला घसारा आकारावा लागणार. जी शेवटची व्हॅल्यू होती त्याच्यावर तुम्हाला घसारावा करावा लागणार. परंतु सरळ रेषीय पद्धतीमध्ये जी पहिल्या वर्षी आकारलेली रक्कम ही कायम वर्षासाठी तीच घसाऱ्याची रक्कम राहते. आता इथे 10% जर घसारा करायचा असेल तर इथे काय असणार सर, 45,000. राईट. म्हणजे किती आलं सर, 4,05,000. आणि तिसऱ्या वर्षी जेव्हा तुम्ही घसारा आकारणार त्यावेळेस काय होणार, त्यावेळेस कुठल्या रकमेवर घसारा आकारणार, 10% या. ठीक आहे. 40,500. ठीक आहे. मग रक्कम काय होणार, 40,500. घसाऱ्याची रक्कम 40,500. मग देन डिडक्ट करून मग पुन्हा त्याच्यावर घसारा आकारणार. बरोबर. म्हणजे याच्या वर्षी काय दिसून येतं सर, डिक्रीज एव्हरी इयर, प्रत्येक वर्षी घट प्रमाणे केली जाते. आता याच्यामध्ये तुमच्या एक लक्षात येत असेल, एक कन्सेप्ट सांगतोय मी तुम्हाला. इथे घसारा 50,000 होता सर, इथे 45,000 होता, त्याच्यानंतर इथे 40,500. म्हणजे एकूणच काय सर, घसाऱ्याची रक्कम कमी कमी होत आहेत. बरोबर. तुम्ही थेरी ऑफ इंटरेस्ट, एक केन्सियनची थेरी आहे थेरी ऑफ इंटरेस्ट म्हणून,
ते तेवढं जरी रीड केलं तर म्हणजे एक तुम्हाला सबस्टिट्यूट म्हणून ही गोष्ट प्रॉपरली चांगल्या रीतीने कळून जाईल. ॲक्च्युली ही गोष्ट इथेच संपलेली आहे. डिमिनिशिंग मेथड ही अशीच असते, ठीक आहे. परंतु एक ॲडिशनल जर वर्क करायचं असेल तर ते थेअरी ऑफ इंटरेस्टवर एकदा करून घ्याल. ओके. आणि याच्यामध्ये काय दिसेल तुम्हाला, प्रहसन आधिक्य पद्धतीमध्ये सुरुवातीला नफा हा कमी स्वरूपाचा दिसेल, परंतु नंतर नफा हा जास्त स्वरूपाचा दिसून येईल, कारण घसऱ्याची किंमत आपली कमी होत आहे. परंतु स्ट्रेट लाईन मेथडमध्ये सरळ रेषीय पद्धतीमध्ये काय होईल, सुरुवातीला नफा हा जास्त दिसेल, परंतु हळूहळू नफाचं प्रमाण काय होईल, कमी दिसणार. राईट. हे स्ट्रेट लाईन मेथडचं एक डिसॲडव्हान्टेज आहेत, राईट, डिमेरिट्स आहेत. आणि स्ट्रेट लाईन मेथड आपण इव्हॅल्युएशन अकाउंटिंग याच्यामध्ये इव्हॅल्युएशन करताना त्याला घेत नाहीत. आपण कशाला कन्सिडर करतो, डिमिनिशिंग मेथडला, ठीक आहे, जेव्हा आपण अकाउंटिंगचं प्रिपरेशन करतो किंवा आयकरच्या याच्यानुसार नियमानुसार. ओके. बघा काय म्हटलेलं आहे, खालीलपैकी या व्यतिरिक्त सर्व लेखाकर्माच्या मूलभूत संकल्पना आहेत. 1 सर दुहेरी बाजू, 2 चालू संस्था, 3 पूर्ण प्रकटीकरण आणि 4 व्यवसाय स्वतंत्र अस्तित्व असणे. बघा आताच बघितलं आपण, ड्युअल ॲस्पेक्ट तर आहेच लेखाकर्माच्या मूलभूत संकल्पना, चालू संस्था पण आहेत, व्यवसायाला स्वतंत्र अस्तित्व असणे सुद्धा आहेत. बघा गोईंग कन्सर्न, बिझनेस एंटिटी आणि ड्युअल ॲस्पेक्ट. इथे फुल डिस्क्लोजर नसून केवळ डिस्क्लोजर आहेत. आता डिस्क्लोजर काय आहेत सर, ही गोष्टसुद्धा महत्त्वाची आहे. डिस्क्लोजर म्हणजे की तुमच्या व्यवसायाचं जे आर्थिक स्थिती आहे आणि आर्थिक कृती कशा पद्धतीनं आहेत ते डिस्क्लोज करण्याचं काम या याच्यामध्ये चालत आहेत, ठीक आहे. म्हणजे आर्थिक स्थिती म्हणजे बॅलन्स शीट कशी आहे सर तुमची, त्याच्यानंतर आर्थिक कृती म्हणजे काय की तुम्ही ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कशा पद्धतीनं मेंटेन करता आहेत याच्या संदर्भातले इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं म्हणजेच काय, डिस्क्लोजर. राईट. प्रकटीकरण आणि पूर्ण प्रकटीकरण आपण त्याच्यामध्ये करत नाही. पूर्ण प्रकटीकरण म्हणजे काय की एकूणच आपली इंटरनल इन्फॉर्मेशन लोकांसमोर प्रोव्हाइड करणं, आणि जे की आपण ते करत नाही ते पूर्ण प्रकटीकरणमध्ये. म्हणून लेखाकर्माच्या मूलभूत संकल्पना काय आहेत की एक डिस्क्लोजर, त्याच्यानंतर ड्युअल ॲस्पेक्ट, गोईंग कन्सर्न अँड बिझनेस एंटिटी. आणि आपल्याला काय म्हटलेलं आहे, आपल्याला अकाउंटिंग कन्सेप्ट एक्सेप्ट म्हटलेलं आहे, राईट, व्यतिरिक्त. राईट. व्यतिरिक्त मग काय येणार, सी हे ऑप्शन आहेत. दुहेरी बाजू आहे सर, त्याचं चालू संस्था आणि व्यवसायाला स्वतंत्र अस्तित्व येणे ही सुद्धा संकल्पना आहेत, परंतु पूर्ण प्रकटीकरण ही संकल्पना नाही आहेत. केवळ काय म्हणू आपण त्याला, डिस्क्लोजर, केवळ डिस्क्लोजर, नॉट फुल डिस्क्लोजर. राईट. सो आन्सर काय असणार सर आपला, आन्सर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सी ओनली हे आपलं अकाउंटिंग कन्सेप्ट नाही आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा इथे काय म्हटलेलं आहे, उत्पन्न व खर्च खात्याची नावे बाकी दर्शविते, ठीक आहे. नावे बाकी काय दर्शविते, खर्चापेक्षा अधिक उत्पन्न, उत्पन्नापेक्षा अधिक खर्च, रोख देयपेक्षा अधिक रोख जमा, रोख जमापेक्षा अधिक रोख देय. हे तर इथे सर एलिमिनेट झालेले आहेत. आता राहिले काय, खर्चापेक्षा अधिक उत्पन्न आणि उत्पन्नापेक्षा अधिक खर्च, ठीक आहे. हे कुठे त्याचं रिसिप्ट अँड पेमेंट्समध्ये आपण याचा विचार करतो आहे, आणि इथे आपण या गोष्टीचा सरप्लस, डेफिसिट वगैरे या गोष्टी आपण याच्यामध्ये घेतो आहे. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर करताना तुम्हाला एक गोष्ट माहिती असली पाहिजे, जस्ट आपण थोड्या वेळापूर्वीच बघितलेली होती, बरोबर. काय बघितलेली होती, ही साईड कुठली असते सर आपली, ही एक्सपेंडिचर असते, राईट. याला म्हणतो आपण डेबिट साईड, इथे अमाऊंट लिहितो आपण. ही असते तुमचं इन्कम साईड, आणि इथे लिहितो आपण अमाऊंट, आणि ही काय असते आपले क्रेडिट. याला म्हणू आपण खर्च किंवा व्यय, आणि याला म्हणू आपण उत्पन्न किंवा आय. ओके. आता हे काय झालं, ही झाली सर आपली नावे बाजू, आणि ही काय झाली आपली जमा बाजू, ठीक आहे. नावे आणि जमा बाजूले. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, उत्पन्न व खर्च खात्याची नावे बाकी काय दर्शवते. नावे बाकी म्हणजे काय की या नावे साईडची जी बेरीज आहेत ही सपोज 7 लाख रुपये आहेत, ठीक आहे, आणि जमा साईडची जी बेरीज आहेत ही सपोज 5 लाख रुपये आहेत. म्हणजे 2 लाख रुपये काय आहेत, नावे आधिक्य दर्शवते सर आपलं. म्हणजे 2 लाख रुपये नावे बाजूची टोटल जास्त आहेत, आणि जेव्हा आपण अकाउंट क्लोज करताना तेव्हा आपण सारख्या रकमेने क्लोज करतोय सर अकाउंट, सारख्या रकमेने क्लोज करतोय आपण अकाउंट, ठीक आहे. आणि मग इथे काय लिहिणार, इथे सर 5 लाख आहेत, तर इथे 2 लाखाचा काय दिसून राहिला, डिफरन्स दिसून राहिला सर. म्हणजे 2 लाख काय आहेत, नावे आधिक्य दर्शवते सर. कारण नावे आधिक्य म्हणजे काय की ज्याला काय म्हणतो, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, राईट. आणि एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम म्हणजे
याच्यामध्ये एक्सपेंडिचर काय दिसून राहिलेलं आहेत, एक्सेस दिसून राहिलेले आहेत. कुणापेक्षा, इन्कमपेक्षा. इंग्लिशमध्ये सोपं जाते, मराठीत तुम्हाला थोडं अवघड जाईल. नावे शिल्लक आणि जमा शिल्लक. बघा इंग्लिशमध्ये सरळ सरळ म्हटलं द एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम, म्हणजे एक्सपेंडिचर काय आहेत, इन्कमपेक्षा जास्त आहेत. ठीक आहे. एक्सपेंडिचर किती आहेत सर इथे, 7 लाख रुपये आहेत आणि इन्कम किती आहेत, 5 लाख रुपये. म्हणजे 2 लाख रुपये काय आहेत आपलं, नावे अधिक्य आहेत. ठीक आहे. 2 लाख रुपये एक्सपेंडिचर हे जास्त दाखवत आहेत इन्कमपेक्षा. सो आपला आन्सर काय येणार, उत्पन्नापेक्षा अधिक खर्च असणे. ओके, लक्षात आला आहेत. सर्वात आधी तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी कशाची गरज होती, या सर्व गोष्टी. एक्सपेंडिचर आणि इन्कम काय आहेत, कुठल्या साईडला एक्सपेंडिचर असतं, कुठल्या साईडला इन्कम असतं. राईट. रिसिप्ट अँड पेमेंटमध्ये आगम आणि शोधनमध्ये आगम साईड ही आहेत तर शोधन साईड ही आहेत. रिसिप्ट साईड ही आहेत तर पेमेंट साईड ही आहेत. आलं का लक्षात. हे आपण कुठे प्रिपेअर करतो सर, हे अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, नफा न कमिवणाऱ्या संस्थांच्या खात्यामध्ये आपण ही गोष्ट बघतो. ठीक आहे. चला त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, खाते नोंदीच्या बाबतीत खालीलपैकी कोणते मुद्दे लागू होत नाहीत म्हटलेलं आहे. आर्थिक वर्षात खाते नोंद केव्हाही करता येते, डेफिनेटली सर. ठीक आहे. त्याच्यानंतर हे तर येणारच नाही. वित्तीय विवरणपत्रक तयार केल्यानंतर खाते नोंद पूर्ण केली जाते, अगदी रॉंग. फायनान्शियल स्टेटमेंट कधी तयार करतोय सर आपण, वर्षाच्या शेवटी. जेव्हा आणि फायनान्शियल स्टेटमेंट कशावरून प्रिपेअर करतोय आपण सर, 23 पत्रकावरून. 23 पत्रक कशावरून प्रिपेअर करतो आपण, खाते वहीवरून, लेजरवरून, खतावणीवरून. मग मला एक सांगा, वित्तीय विवरणपत्रक तयार केल्यानंतर खाते नोंद करतो का आपण, नाही सर. म्हणजे काय झालं, बी रॉंग आहेत. आलं का लक्षात. कारण वित्तीय विवरणपत्रकाला खाते नोंद 23 पत्रकाची गरज असते आणि 23 पत्रकाला खाते नोंदीची गरज असते आणि खाते नोंदीला जर्नल एंट्रीजची गरज असते. ठीक आहे. ती एक ऑर्डर आहे. ओके. त्याच्यानंतर हे बी स्टेटमेंट रॉंग आहे सर, लागू होत नाहीत म्हटलं आहे ना. त्याच्यानंतर खाते नोंद म्हणजे रोजकिर्दमधून नावे व जमा घटक खतावणीमध्ये हस्तांतरित करणे. यस सर, तेच आहेत. ठीक आहे. कुठली डेबिट साईड आहेत, कुठलं म्हणजे एकूणच काय आहेत, प्रॉपरली अकाउंट प्रिपेअर करणं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की बघा, पोस्टिंग मीन्स ट्रान्सफरिंग द डेबिट अँड क्रेडिट आयटम्स फ्रॉम द जनरल टू लेजर. राईट. लेजर आपण तसेच प्रिपेअर करतो आहे, रोजकिर्दवरून आपण खतावणी तयार करतो आहेत. बरोबर. खाते नोंदमध्ये सर्व वास्तविक खात्यांचा फक्त समावेश करणे. राईट. वास्तविक खात्यांचाच फक्त समावेश करणे. हां. पोस्टिंग कंटेन्स ऑल द रिअल अकाउंट ओनली. फक्त आपण वास्तविक खात्यांचा समावेश करतो का, अरे बाबा आपले हे असतात, उधारीवरच्या माल असतात. राईट. उधारीवरच्या खरेदी असतात, उधारीवरच्या विक्री असतात, त्यासुद्धा आपण त्याच्यामध्ये नोंद करतो ना. घसाऱ्याच्या नोंदी असतात. राईट. घसारा एक प्रकारचा काय आहेत सर, आपला नामधारी अकाउंटमध्ये त्याचा हे आपण समावेश करतो. घसारा काय आहेत, एक प्रकारचा सर खर्च आहेत आपला. राईट. लॉस आहेत आपला, तोटा आहेत. बरोबर. याच्या नोंदीसुद्धा आपण याच्यामध्ये खतावणीमध्ये तयार करतो ना यार. बरोबर. म्हणजे एकूणच काय येणार, वास्तविक खात्यांचा समावेश होतं का. वास्तविक खाते म्हणजे काय, रिअल अकाउंट. व्हॉट कम्स इन डेबिट, व्हॉट गोज आउट क्रेडिट. येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे करा, जाणाऱ्या संपत्तीचे खाते जमा करा. फक्त केवळ याचाच समावेश होतो का, वैयक्तिक खात्याचा सुद्धा नियम होतो. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. कुणी आपल्याला उधार देणारा व्यक्ती असतो, उधारीनं माल आपण खरेदी करतो आहेत, त्याच्याहीच नोंदी आपण करतो आहेत. ऋणको धनकोच्या नोंदी आपण प्रॉपरली करतो आहेत. राईट. बरोबर. सो त्याच्यामध्ये हा डी हा ऑप्शन काय असणार सर, रॉंग असणार. फक्त वास्तविक खात्याचा समावेश नसून तीनही अकाउंटचा समावेश होतो. 3 खाते कुठले कुठले आहेत सर, वैयक्तिक खाते, वास्तविक खाते आणि नामधारी खाते. वैयक्तिक खाते म्हणजे काय, पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंट म्हणजे काय, वास्तविक खाते, व्हॉट कम्स इन डेबिट, व्हॉट गोज आउट क्रेडिट. ठीक आहे. येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे करा, जाणाऱ्या संपत्तीचे खाते जमा करा. त्याच्यानंतर नॉमिनल अकाउंट काय आहेत, एक्सपेन्सेस अँड लॉसेस अकाउंट डेबिट, इन्कम अँड गेन अकाउंट क्रेडिट. तोटा आणि खर्चाचे खाते नावे करा, तर उत्पन्न आणि लाभाचे खाते जमा करा. हा आपले नियम आहेत, 3 बेसिक नियम आहेत अकाउंटिंगचे. सो एकूणच कुठल्या बरोबर नाहीत सर, बी आणि डी हे 2 स्टेटमेंट बरोबर नाही आहेत. ऐकायचं. येस. आन्सर ऑप्शन क्रमांक 3 बघा, बी आणि डी हे 2 स्टेटमेंट रॉंग आहेत सर. चला नेक्स्ट याला बघूया. बघा काय म्हणतो आहे क्वेश्चन, एका मालमत्तेची उपयुक्त आयुष्य 10 वर्ष व अवशिष्ट मूल्य 5,000 रुपये आहेत. ती मालमत्ता 25,000ला खरेदी केली तर सरळ रेषा पद्धतीनुसार घसारा दर किती असेल. सर्वात आधी आपल्याला सरळ रेषा पद्धतीनुसार घसाराचा फॉर्म्युला माहिती आहे सर, किंवा घसारा कशा रीतीनं काढतो आपण त्याचा फॉर्म्युला माहिती आहे. बरोबर. काय आहे सर, घसारा बरोबर काय म्हणतो आपण, संपत्तीची खरेदी किंमत किती आहे सर, 25,000 रुपये.
वजा अवशेष मूल्य किती आहे सर 5,000 रुपये आणि भागेला अनुमानित आयुष्य किती आहे सर 10 इयर्स. बरोबर, सिंपल. याच्यामध्ये काही दुमत आहेत का, तुम्हाला अडचण आहेत का, नाही. किती येते सर 20,000 रुपये. 20,000 डिवायडेड बाय 10 म्हणजे किती आले सर 2,000 रुपये पर ॲनम काय आला आपला घसारा आलेला आहे. राईट. आणि आपल्याला काय म्हटलेलं आहे तिथे, तर दरवर्षी सरळ रेषा पद्धतीनुसार घसारा दर किती असतो, घसारा दर हा दरवर्षीचा असतो ना. राईट. घसारा दर काय असतो, हा दरवर्षीचा असतो. आता याच्यामध्ये 2,000 रुपये हे 25,000च्या किती % आहेत हे फाइंड आउट करायचं आहे. सिंपल आहे यार. याच्या व्यतिरिक्त दुसरं काय आहेत का. ठीक आहे. 2,000 रुपये हे 25,000च्या किती पट आहेत, किती टक्के आहेत असं आपल्याला शोधायचं आहे. 2 शून्य गेले आपले, 3 शून्य गेले, 3 शून्य गेले, 25 चौक 100, 4 दोन्ही 8. 8% काय असणार सर याचा आन्सर असणार. बरोबर, 8% काय असणार आन्सर असणार. म्हणजे घसाऱ्याचा दर किती असणार 8%. काही वेळ लागला काय याला नाही, फक्त कन्सेप्ट माहिती असते ना तर इझिली सर्वच्या सर्व गोष्टी प्रॉपरली आपल्याला कळून जातात. चला ठीक आहे. याचं बेसिक मी सगळ्याच्या सगळ्या प्रॉपरली तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवल्या गेलेलं आहेत. राईट. आता हां 78वा क्वेश्चन काय म्हणतो आहे, एखाद्या वेळी कर्ज बुडीत होत आहे तर ती रक्कम या जमा बाजूस झाली पाहिजेत. राईट. इन केस ऑफ डेप्ट बिकमिंग बॅड द अमाऊंट शुड बी क्रेडिटेड टू. राईट. आता याचं असं म्हणणं आहे की एखादी रक्कम जर बुडत असेल, राईट, तर ती रक्कम कुठल्याला म्हणजे एखादं कर्ज जर बुडत असेल तर ती रक्कम कुठल्या खात्याला जमा करायला पाहिजे. कारण आपण ड्युअल ॲस्पेक्ट बघतो आहेत, एक खातं नावं होतं तर एक खातं जमा होतं. तर सेम तेच म्हटलं आहे. आता मला एक सांगा, आपले जे ऋणको आहेत ते काय झालं आपल्यासाठी संपत्ती आहेत ना, आपण त्यांना कर्ज देतो आहेत. म्हणजे तुम्ही 10,000 रुपयाचा माल उधारीवर विकलेला आहे. ठीक आहे. एका व्यक्तीला, एका XYZ व्यापाऱ्याला 10,000 रुपयाचा माल उधारीवर विकलेला आहे आणि तुम्हाला एवढं माहिती आहे यार की याच्याकडनं आपल्याला 10,000 रुपये घेणं होते, परंतु तो अंडरग्राऊंड झालेला आहे. तो 10,000 रुपये देण्याच्या मानसिक स्थितीतच नाही आहेत. इन फ्युचर तो देऊ शकतो, परंतु सध्या स्थितीत तो काय झालेला आहे, तो अंडरग्राऊंड झालेला आहे. अंडरग्राऊंड. मग तुम्ही काय कराल की यार हे कर्ज आपल्याला आता बुडत आहेत, आपण जे दिलेले कर्ज आहेत हे कर्ज बुडत आहेत. म्हणजे एकूण काय झालेलं आहे, तुमचे 10,000 रुपयाचे जे ऋणको आहेत ते काय होऊन राहिलेले आहेत, ते तुमचा लॉसमध्ये जात आहेत. राईट. म्हणजे ऋणको काय होत आहेत तुमचे 10,000 कमी होत आहेत. आलं का लक्षात. राईट. ऋणको काय होत आहे 10,000 कमी होत आहेत. मग ऋणको काय आहेत, आपलं ऋणको संपत्ती आहेत सर. बरोबर. ऋणको काय आहेत, ऋणको संपत्ती आहेत. येणाऱ्या संपत्तीची खाते नावे करा, जाणाऱ्या संपत्तीची खाते जमा करा. जर संपत्तीमध्ये जर घट होत असेल तर आपण काय करतो, जमा करतो. मग इथे कर्ज घेणारा कोण असतो आपल्याकडनं, ऋणकोच असतो यार. कर्ज देणारा कोण असतो, धनको असतो. इथे कर्ज घेणारा कोण होता, ऋणको होता. मग ऋणको काय आहेत आपल्यासाठी संपत्ती आहेत. मग संपत्तीमध्ये काय होऊन राहिलेली आहे सर, घट होऊन राहिलेली आहे. मग या केसमध्ये आपण नोंद करताना काय करणार की बॅड डेब्ट्स अकाउंट डेबिट, बॅड डेब्ट्स अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट क्रेडिट. डेटर्स अकाउंट क्रेडिट किती रुपयानं, सपोज वॉट एव्हर म्हणजे जे काही XYZ जे व्हॅल्यू असेल त्या रकमेनं आपण अशा पद्धतीची नोंद करतो आहेत. राईट. हां. बुडीत कर्ज खाते नावे करतो आपण, कर्ज खाते नावे करतो आणि ऋणको खात्याला जमा करतो. बरोबर. अशा पद्धतीची आपण नोंद करतो आहेत. काय बरं बुडीत कर्ज खाते बरं का बरं नाव झालं, अरे बाबा आपल्याला लॉस झालेला आहे त्यार. राईट. लॉस झालेला आहे. जेव्हा आपल्याला लॉस होतो तेव्हा कुठला अकाउंट येतो, नॉमिनल अकाउंट येतो सर. एक्सपेन्सेस अँड लॉसेस अकाउंट डेबिट करतो आहे. राईट. इन्कम अँड गेन अकाउंट क्रेडिट करतो आहे. आणि जेव्हा आपल्या संपत्तीमधून घट होत असेल तेव्हा आपण संपत्ती जमा करतो आहेत. संपत्ती काय होती आपली, डेटर्स होती. डेटर्सची नोंद कुठे करतो आपण, ताळेबंदामध्ये संपत्ती बाजूला. राईट. फायनल अकाउंटमध्ये आपण या गोष्टी प्रॉपरली शिकलेलो आहेत. मग आता ऋणको जर कमी होत असेल तर मग ऋणको खात्याला जमा करा. सिंपल आहे. ठीक आहे. बरं कर्ज घेणार, बुडीत कर्ज घेणारा कोण होता आपल्याकडनं, ऋणको होता, म्हणून आपण ऋणको खाते जमा करतोय. सो याचा आन्सर काय येणार, यस डेटर्स अकाउंट. राईट. ऋणकोचे खाते आपण जमा करणार. आलं का लक्षात. सिंपल आहे, सरळ आहे, असं काही याच्यामध्ये कठीण नाही आहे. बघा काय म्हटलेलं आहे, परिव्यय लेखा अर्थसंकल्पीय नियंत्रण आणि साठा नियंत्रण इत्यादी समाविष्ट असतात. कॉस्ट अकाउंटिंग, बजेटरी कंट्रोल अँड इन्व्हेंटरी कंट्रोल एक्सेट्रा. मॅनेजमेंट अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, बुक किपिंग अँड ऑडिटिंग. सर सिंपल आहे यार. जे कॉस्टिंग आहेत,
कोण ठरवतो? मॅनेजरियल बेसिसवर ठरवतो ना यार, की पर्टिक्युलर प्रोडक्शनची कॉस्ट किती असावी, बजेट कसं असावं आपल्या याचं प्रोडक्शनचं, किंवा जे काही खर्चाचं बजेट आहे ते कशा रीतीचं असावं, हे कोण डिसाईड करतं? मॅनेजरियल अकाउंटिंग डिसाईड करतो ना यार, मॅनेजरियल अकाउंट डिसाईड करतो ना. कशामध्ये आहेत हे येतं सर? मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये येतं. ठीक आहे, आन्सर ऑप्शन काय येणार? एक हे आन्सर येणार. ऑडिटिंग वगैरे काय असतं? परीक्षण असतं ना. त्याच्यानंतर बुक किपिंग, केवळ नोंदी करून ठेवून देणे. बुक किपिंग म्हणजे काय? वही पुस्तक, राईट. वही पुस्तकामध्ये नोंदी करणे डेली ट्रान्झॅक्शनच्या. आणि फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपण काय शोध करतो? आपण फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद, ते काय तो कशाचा भाग आहे? फायनान्शियल अकाउंटिंगचा. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये? खालील गटात न बसणारे पर्याय निवडा. ठीक आहे, चूज द ऑड्स इन द फॉलोइंग ग्रुप. ओके, ठीक आहे. आता बघा, येणे, हुंड्या, रोकड, विविध ऋणको आणि कारखाना खर्च. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला 3 गोष्टी किंवा 2 गोष्टी कायम हे दिसेल, सिमिलर दिसेल, आणि 2 गोष्टी तर हे दिसणार, डिफरंट दिसणार, किंवा 1 गोष्ट सिमिलर दिसणार, 3 गोष्टी डिफरंट दिसणार. आता याच्यामध्ये बघा, येणे हुंड्या म्हणजे बिल्स रिसिवेबल, त्याच्यानंतर कॅश इन हँड, राईट, रोकड, आणि सनड्राय डेटर्स, हा कशाचा भाग आहेत? हा आहेत सर ताळेबंदामधील संपत्ती बाजूच्या नोंदी आहेत. आणि फॅक्टरी एक्सपेन्सेस काय आहेत सर? फॅक्टरी एक्सपेन्सेस, कारखाना खर्च हा येतो सर व्यापार खात्याच्या नावे बाजूला. ठीक आहे, म्हणजे केवळ इथे ऑड काय आहेत? ऑड आहेत सर 2, म्हणजे सी, व्यापार कारखाना खर्च. आला का लक्षात? ठीक आहे. आणि या केसमध्ये केवळ एकच हे निघू शकतं. 2 जर सिमिलर गेलं तर आपण त्याच्यामध्ये कसं काय ठरवणार की हा गट वेगळा आणि हा गट वेगळा आहेत? सिंपल आहे, केवळ एकच असा ऑप्शन असणार की एकच असा घटक असणार जो 3 पेक्षा वेगळा आहे. ठीक आहे, 3 पेक्षा वेगळा आहे. त्यालाच आपण वेगळा काढणार ना, ऑड मॅन आउट तोच असतो ना, बरोबर. मग असे ऑप्शन कुठले होते सर? एक ए होता, आणि एक डी होता, आणि एक सी होता. सो ए, बी आणि डी हे संपत्ती साईडच्या नोंदी आहेत, तर ताळेबंदातील नोंदी आहेत. तर कारखाना खर्च याची नोंद व्यापार खात्यामध्ये आपण करतोय. ठीक आहे, कुठे शिकलेलो होतो आपण? हे फायनल अकाउंट, अंतिम लेखेमध्ये आपण या गोष्टी शिकलेलो आहेत सर. चला, अशा पद्धतीचा आपला हा पेपर होता. आय होप मी प्रॉपर पद्धतीने इथं व्यवस्थितरित्या कन्सेप्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यापेक्षा तुम्हाला डिटेल जर शिकायचं असेल विथ प्रॉब्लेम्स, तर मी प्रॉपरली कोर्समध्ये चांगल्या पद्धतीनं घेतलेला आहे, राईट. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे यासोबतच जेव्हा तुमचा पेपर राहील त्याच्या 8 दिवसात आपले रिव्हिजनचे लेक्चर ॲपवर लाईव्ह राहणार, राईट. मी तुम्हाला सांगणार, तुमचे काही डाऊट्स असेल पर्टिक्युलर या सब्जेक्टबद्दल तर बिनधास्त तुम्ही त्या वेळेला विचाराल, राईट. कधी? जेव्हा तुमचा पेपर 1 कंप्लीट होतो आणि तुम्हाला त्या दरम्यान गॅप दिली जाते. एक 10 दिवसामध्ये आपण तसे प्रत्येक दिवशी आपण एक चॅप्टर आपण त्यावेळेला संपवून टाकूया, फिनिश करूया. चला, ऑल द बेस्ट, चांगली तयारी करा.